पहिला सगळ्यांना नमस्कार. आणि मी स्वामीच आता माझ्या मुखातून बोलून घेतील, माझी एवढी पात्रता नाही बोलायची. आणि सगळ्यात प्रथम मी वंदन करीन ते वैद्यांना, कारण कुठेतरी त्यांच्या मुखातून ते आलं आणि हे सगळं पुढे घडलंय. म्हणजे स्वामींनीच त्यांना समोर ठेवलं आणि हे सगळं घडलंय. आता माझ्या बालपणाबद्दल जर म्हणायचं ना, तर माझं बालपण एकदम छान, शिस्तप्रिय, आई-वडिलांच्या पंखाखाली जसं सगळ्यांचं असतं तसं गेलं. आम्ही अगदी उच्च नाही पण मध्यमवर्गीय सगळे होतो. 10 वर्षाचे असताना माझ्या आई-वडिलांनी आम्ही तिन्ही भावंड, मी मोठी, 2 भाऊ मला मुंबईला कांदेवाडीत स्वामी सुतांचा मठ आहे, तिथे त्यांच्या स्वामींच्या पायावर घातलं आणि स्वामींना सांगितलं की ही तिन्ही मुलं तुमची म्हणून. तेव्हा ते मला काहीच आठवत नाही. पण मला एवढं लक्षात राहिलं की स्वामी आहेत तिथे. आणि माझे वडील स्वामींचे निस्सीम भक्त होते. ते नेहमी सांगायचे की तुम्हाला कधी भीती वाटली, एकटं वाटलं, कंटाळा आला, तुम्ही स्वामींचं नाव घ्या. आणि ते फिरतीची नोकरी करायचे. तर ते जेव्हा कधी बाहेर जायचे तेव्हा त्यांना कधी भीती वाटली, काही झालं की ते म्हणायचे मी स्वामींचं नाव घेतो आणि मला सुगंधाची लहर येते. मी लहान होते, मग मला असं वाटायचं सुगंधाची लहर म्हणजे बहुतेक उदबत्तीचे असे जातात तसं काहीतरी असावं. आणि मलाही असं स्वामीचं नाव घेतलं की उगीच उदबत्तीचे धूर दिसायचे. मला पण वाटायचं मला लहर येते, स्वामींच्या सुगंधाची लहर येते. असं करून माझं बालपण स्वामींबरोबरच सुरू झालं. म्हणजे ते त्या 10 वर्षापासून आतापर्यंतचा 55 वर्षाचा माझा आणि माझा स्वामींचा सहवास आणि गेल्या जन्मोजन्मींचा स्वामींचा सहवास. त्यांची काहीतरी थोडी माझ्यावर कृपा झाली असेल, म्हणून त्याच्यातूनच माझ्याकडून हे लिखाण घडलं. आणि नंतर माझ्या वडिलांची गुरुलीलामृताची पोथी जी वडिलांकडे होती, ती त्यांनी मला रेशमी सोवळ्यात गुंडाळून मला दिली. आणि मला सांगितलं ही माझी अमानत तुझी झाली. मी ती ठेवून दिली. मला काहीच त्याचं म्हणजे काय पुढे करायचं वगैरे काहीच माहीत नव्हतं. आणि मग माझं काळ त्याच्यानंतर नोकरी, लग्न असं एकदम छान घडलं. म्हणजे बिकट वाट वहिवाट नसावी या मार्गानेच मी चालत गेले. मी कधीच कुठेही मला काही कमीच कधी स्वामींनी पडून दिलं नाही. आम्ही लहान असताना म्हणजे 7वी 8वीत असताना माझ्या वडिलांची नोकरी गेली. पण स्वामींनी आम्हाला कधीच त्याची धड लागून दिली नाही. म्हणजे इतकं माझं स्वामी-स्वामी झालं, की आता बँकेत जाताना उशीर झाला, की मी म्हणते, "स्वामी पाय उचला, लवकर पाय उचला. किती उशीर करताय? तुमच्यामुळे मला उशीर होतोय." असं. म्हणजे ते माझे हृदयस्थ स्वामी झाले. म्हणजे त्यांचं आणि माझं हेच नातं आहे, की मी म्हणताना म्हणते ते माझ्या हृदयात आहेत, ते माझे हृदयस्थ स्वामी आहेत आणि प्रत्येक ठिकाणी ते माझ्याबरोबर असतात, मला मार्ग दाखवतात आणि माझं इतकं पूर्वजन्मीचं पुण्य आहे, की ते काय मला सांगतात, ते मला समजू शकतं. मी असं म्हणत नाही प्रत्येक वेळा ते मला काय सांगतात हे समजतं. पण ज्यावेळी मला खरंच त्याची गरज असते, जेव्हा मला खरंच तेव्हा मला ते काय सांगतात, त्यांचं काय मार्गदर्शन आहे हे समजतं. त्यासाठी जे शांतता लागते, संयम लागतो, सातत्य लागतं, ते त्यांच्या कृपेने मला मिळालेलं आहे. आता त्याच्यानंतर मी माझ्या नोकरीकडे येते. बालपणानंतर मला सारस्वत बँकेत नोकरी मिळाली. क्लार्कपासून चीफ मॅनेजरपर्यंत मी गेले. त्यातले फक्त त्याने हे केवळ स्वामींच्याच कृपेने घडलं. त्यातले मी 2च अनुभव तुम्हाला सांगते. एक म्हणजे जेव्हा प्रमोशन मला मिळणार होतं, तेव्हा माझं प्रमोशन हुकलं आणि मला खूप वाईट वाटलं. कारण मला सारखं वाटायचं मी कॅपेबल आहे आणि मला ब्रांच मॅनेजर व्हायचं आहे. आता लोकं तर म्हणतात, "नको बाबा जबाबदारी, ते बँकेची टेन्शनची." पण मला असं वाटायचं, "नाही, मी हे करू शकणार आणि मला हे हवंच." आणि तेव्हा आम्ही दोघं सकाळी 3:30ला उठून नामस्मरण करायचो. लागोपाठ 3 दिवस माझ्या कानात शब्द आले, "एका झाडाखाली दुसरं झाड वाढत नाही, एका झाडाखाली दुसरं झाड वाढत नाही." हे मला आठवतं मी कुठेतरी वाचलं होतं, कारण मला अगदी कॉलेजपासून स्वामींच्या पोथ्या किंवा इतरही पोथ्या म्हणजे टेंबे स्वामींचे 9 खंड मी वाचले. आईंचं पुस्तक, बेळगावच्या आई आहेत त्यांचं, बाळेकुंद्री महाराज, साई सच्चरित्र. त्याची तर आम्ही दोघांनी मिळून 5 वर्ष परीक्षा दिल्या होत्या आणि दोघंही आम्ही त्याच्यात अगदी फर्स्ट क्लासने पास झालो. अशी भरपूर मी वाचन केल्यामुळे मला असं वाटलं हे वाक्य मी कुठेतरी वाचलंय असेल कुठेतरी. मी जास्ती तेव्हा वेळ पण नव्हता, बँकेची नोकरी सकाळी जाऊन संध्याकाळी यायचं असं. आणि मग एक दिवस सकाळीच मी 3:30ला स्मरण करायला बसले असताना माझ्या कानावर शब्द आले, की तुझं मी प्रमोशन करून दिलं आणि तुला एकदम चांगली ब्रँच मिळेल. आणि त्याप्रमाणे मला चांगली ब्रँच मिळाली. पुढे सगळं व्यवस्थित त्यांच्या कृपेने झालं आणि एक दिवस असा बँकेत प्रसंग आला, म्हणजे बरोबर 35 वर्ष बँकेची सर्व्हिस झाली आणि मला अजूनही 6 वर्ष करायची होती आणि मी खूपच आवडीने बँकेची नोकरी करतोय. मला कधीच बँक सोडायची पण नव्हती वेळेआधी.
आणि आता बँकेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे लोन देतात, हाऊसिंग लोन. तसं आम्ही एका कस्टमरला हाऊसिंग लोन दिलं. त्याने वेळेत ते म्हणजे लवकर फेडलं. आपलं घर पण विकलं आणि डॉक्युमेंट्स घ्यायला तो बँकेत आला. आणि डॉक्युमेंट्स घ्यायला आल्यावर बघितलं ती फाईलच मिळेना. मग त्याला सांगितलं शोधतो, शोधतो, शोधतो म्हणेपर्यंत आम्ही विसरलो. तो विसरला करताना महिना गेला आणि त्याचा फोन आला. उद्याच्या उद्या मला फाईल जर मिळाली नाही तर मी पोलीस कंप्लेंट करणार. मग मी कळवळून स्वामींना सांगितलं, की माझ्या आता गळ्यापर्यंत आलंय. तुम्ही आता काहीतरी करा. तर तुम्हीच करा. आम्ही सगळ्यांनी बघितलं नाही मिळत तर ती कुठे गेली? मग मी स्टाफला सांगितलं, की कोणीतरी ती फाईल शोधा. मी तुम्हाला ₹500 देते ज्याला मिळेल त्याला. आणि बँकेत एक स्टेशनरीचं मोडकं कपाट होतं. त्यात कालबाह्य झालेली जुनी स्टेशनरी ठेवली होती. तिथे ती फाईल मिळाली. तिथे ती फाईल मिळाली. त्या माझ्या स्टाफने ती माझ्या टेबलवर ठेवली. मॅडम ही घ्या फाईल. आणि जे माझ्या कानावर शब्द आले, तुझा कार्यभाग संपला. तेव्हाच मी त्या क्षणी नोकरीचा राजीनामा दिला. 1 महिन्याची आपल्याला हे असते 1 महिन्यानंतर ती सोडायची असते. तेवढा पिरियड होता. तो मी दिला. माझं इतकं नशीब म्हणजे मी म्हणते माझी पूर्ण पुण्य आहे, की तो स्वामींचा निरोप मला कळला, की तू नोकरी सोड. वेळेत 6 वर्ष नोकरी सोडल्यामुळे मला जो माझ्या आवडीचा प्रवास करण्याची मला प्रचंड आवड होती. ती मी 35 परदेशात 35 देश परदेशातली 35 देश स्वामींनी मला फिरवले. त्याच्यासाठी जे काही धन लागतं, सगळं लागतं, जे काही काही असतं किंवा आपली शारीरिक किंवा इच्छा, शक्ती, बुद्धी हे जी असते म्हणजे आता जरी इच्छा असली तरी ते करण्याची आर्थिक, मानसिक शक्ती पाहिजे. तेवढी आपल्याला बुद्धी पण पाहिजे. ते सगळं स्वामींनी त्यावेळी दिलं आणि माझं हे करून घेतलं. त्याच्यानंतर काही कारणाने आमचं प्रवास करणं बंद झालं. आणि अचानक मला एकदम लिखाण सुचलं. म्हणजे ही स्वामींचीच कृपा. ह्याच्या आधी मी कधीच लिखाण केलं नव्हतं. आणि माझ्या सारस्वत बँकेतला प्रवास मी 64 भागात प्रत्येक भाग 10 पानांचा असा मी संपवला. त्याला 1 वर्ष लागलं. बरोबर दत्त जयंतीच्याच दिवशी तो प्रवास संपला. म्हणजे लिखाण माझं संपलं आणि मी शरीराने आणि मनाने दोन्हीने मी बँकेतून मुक्त झाले. नाहीतर तोपर्यंत आपण 35 वर्ष सर्व्हिस केली की मनाने बँकेत असतोच किती झालं तरी. तर मी खरोखर दोन्हीने बँकेतून मुक्त झाले. आणि मग त्याच्यानंतर मी कितीतरी प्रवास वर्णनं लिहिली. म्हणजे जिथे-जिथे मी फिरले ती प्रवास वर्णनं लिहिली. ज्या यात्रा केल्या त्याची प्रवास वर्णनं लिहिली. आणि त्याच्यानंतर असं मला बँकेत इतके लोकं भेटले, की त्यांचे स्वभाव, त्यातले काही मला भावले, त्यातले काही नाही भावले. असे की ते त्यांना मध्यवर्ती धरून माझ्याकडून स्वामींनी 50 गोष्टी लिहून घेतल्या. त्यातल्या 40 गोष्टींचं मी एक पुस्तक छापलं. असं ते पण मिस्टर वर्धेमुळेच छापलं गेलं. मला काय ते पुस्तक छापायचं असं हे नव्हतं. पण त्यांचं सगळं म्हणजे स्वामींनी त्यांना माझ्या मागे, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश तसं ठेवलंय. त्यामुळे माझं काम फक्त आता ह्याच्यात लिखाण करायचं. बाकी सगळं नियोजन काम त्यांच्याकडे. आणि त्यांची शिस्त पण अशी आहे, की तू मध्ये-मध्ये करायचं नाहीस. तर हे सगळ्यांना आमच्या इकडच्या पण लोकांना आणि मुंबईकरांना पण माहिती आहे. त्यामुळे ते आमचं आपापसातलं ते व्यवस्थित होऊन जातं. हां. नाही आता कसं आपण बघितलं की हा जो प्रवास होता ना हा सगळा लौकिकातला होता. प्रत्येकाचंच असतं. आता आपण नोकरी करतो, जन्माला आलो, नोकरी म्हणजे शिक्षण होतं, मग काहीतरी कामधंदा करतो, प्रपंच आपला सुरू होतो, मुलं बाळ होतात, त्यात आपण रमतो. पण खरं जीवनाचा उद्देश हा नाहीच आहे ना. भगवंतानी आपल्याला जी 84 लक्ष योनीनंतरचा हा मनुष्य देह मिळालेला आहे त्याचं सार्थक करण्यासाठी जे स्वामींनी एवढं फिरवलं, जगभर फिरवलं, मग तुझं आहे तुझं पाशी हे कसं गवसलं ते सांगा आता. की स्वामींच्या लिखाणाकडे मला आठवतं की तुम्ही स्वामी नाम पण लिहित होता, मग ते एक सांगा मला. लहान असताना म्हणजे अक्षरशः 10 वर्षाची असताना तेव्हापासून मी स्वामींचा जप लिहायचे. आधी वह्यात लिहायचे, नंतर बोटावर मोजायचे. मग नंतर तो कधी मुखात स्थिर झाला मला माहित नाही. मी लग्न होऊन जेव्हा यांच्याकडे आले तेव्हा मी असं बोटावर जप करायचे. तोपर्यंत मंगेश वर्धेंना स्वामी कोण हे माहिती नव्हतं. त्यांनी मला विचारलं तू काय काय बॅटिंग करतेस, काय स्कोर करतेस? तर मी त्यांना सांगितलं मी असा जप करते. कोणाचा जप करते? बरं मी स्वामींचा फोटो घेऊन आले होते आणि माझ्या कपाटात ठेवला होता. मी देवघरात पण नव्हता ठेवला. आता तर आमच्या घरात स्वामींची मूर्ती आणि पादुका आहेत. कशाला की माहिती नाही कोणाला स्वामी माहिती आहेत नाही तर ते कोणाकडून त्यांचा अवमान होऊ नये म्हणून तो माझ्याकडे ठेवला. मी त्यांना सांगितलं असे स्वामी समर्थ आहेत, लहानपणापासून ते माझे आजोबा आहेत. त्यामुळे मी असं त्यांचं तर दाखव मला फोटो. मी त्यांना फोटो दाखवले होते. म्हणे हे तर मी लहान असताना माझ्या आजीच्या कपाटावर होते आणि हे असे कसे उघडे बसलेत म्हणून आम्ही सगळे हसायचो. असे ते आधी त्यांना स्वामींना ओळखायचे.
आता ते माझ्याही पुढे गेले. म्हणजे स्मृतिचित्रामध्ये रेवरंड टिळक लक्ष्मीबाई टिळकांना म्हणायचे, तू आता माझ्याही पुढे गेलीस, तसंही आता माझ्याही पुढे गेले. कसं आहे, जीवनामध्ये योग्य जोडीदार मिळणं किती आवश्यक आहे. आणि आपण म्हणतो की घराचं घर पण बाईमुळे आहे. संसाराचं म्हणजे आपल्याकडे बघा अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण छोटासा दिला जातो, तर ते त्याचंच प्रतीक आहे हो. आता ही अन्नपूर्णा इकडे आली, ह्या देसाईंकडची इकडे आली, वर्धेंच्या घराण्यामध्ये आलेली आहे. आणि दुसरं काम काय आहे की ह्या घराचं नंदनवन करायचंय, आणि ते सामर्थ्यपणे ह्या माऊलींनी पेललं. आणि कसं आकाराला स्वामी भक्ती आणायची ते बरोबर आणलेलं आहे. तर मग आता हे स्वामी नाम तुम्ही जे लिहित होता, ती सवय आता अजून पण आहे का? नाही, आता म्हणजे स्वामी ज्याप्रमाणे सांगतात की स्वामी सांगतात की नामस्मरण करा, पण रेटू नका नाम. म्हणजे आता कसं श्री स्वामी, अगं गॅस बंद कर, समर्थ, अगं पंखा बंद कर, हे स्वामी हे नाही. स्वामी काय सांगतात की तुम्ही ज्याचं नामस्मरण करणार त्याला तुम्ही त्याचं स्वरूप जाणून घ्या. ते जे कोण आहेत त्याचं ते स्वरूप जाणून घ्या. पहिलं तुम्ही मुखाने नामस्मरण करा, ते कंठात येऊन दे, हृदयात येऊन दे, आणि ते बेंबीत स्थिर होऊन दे. आम्ही एकमेकांशी बोलताना आम्ही म्हणालो बेंबीत स्थिर होऊन दे, म्हणजे असं काय स्वामींना म्हणायचं असेल तर आपल्या आईशी आपली प्रत्येकाची नाळ जोडलेली असते. आणि कितीही ती आई जगात असो नसो, ती नाळ कापलेली असो तरी ती आपली नाळ तशीच राहते. तर कदाचित स्वामींना असं म्हणायचं असेल की तुम्ही कुठेही जगाच्या पाठीवर असा, पण मी तुमच्यासाठी आहे आणि माझी तुमच्याशी कायम नाळ जुळलेली आहे. हे त्याच्या मागचा अर्थ असावा, असा आम्ही दोघांनी त्याचा अर्थ काढलाय. खरा अर्थ आपल्याला स्वामींच्या ह्यांना काही माहित नाही, कारण स्वामी एक बोलायचे त्याचा अर्थ वेगळा होता, ज्याला लागायचा तो लागायचा, त्या नाही. आता मी ह्या लिखाणाकडे कशी आले, तर हे सगळं लिखाण जेव्हा बाकीचं माझं झालं आणि मग मला असं वाटलं की म्हणजे हा विचार माझ्या खूप आधीपासून होता की इतकी मोठी मोठी लोक जेव्हा लिखाण करतात तर आपण पण काहीतरी थोडंसं स्वामींबद्दल लिहायला पाहिजे. आणि जे श्रीयुत वैद्य आहेत त्यांनी जी स्वामींची आद्य बखर म्हणजे मूळ स्वामींची जी बखर गोपाळ केळकरांनी लिहिलेली आहे, ती बखर ह्यांनी आद्य बखर म्हणजे त्यांनी ती क्रोनॉलॉजिकली एकत्र केली. म्हणजे सणवारीप्रमाणे त्यावेळेचं लिखाण कसं होतं, एक अनुभवाला लिहिला, दुसरा अनुभवाला, ह्यांनी ते त्या सणावळीप्रमाणे एकत्र करून हे लिहिली. ती मी आधी नुसती बखर पण वाचली होती, पण ही पण वाचली, अगदी गोष्टी रूपाने एकदम छान आहे. आणि मग तीच बखर मिस्टर वर्देंनी इंग्लिशमध्ये केली, त्यामुळे आमची यांची ओळख झाली. आणि मला असं वाटलं आपण पण खरंच लिहावं. काय लिहावं मला काहीच माहित नव्हतं. मला फक्त असं वाटतं स्वामींच्या शिष्याबद्दल लिहावं, पण कोण शिष्य वगैरे खरोखरच काही माहित नव्हतं. म्हणजे मी जरी किती पुस्तकं वाचली असतील तरी वाचणं वेगळं, त्याचं आकलन वेगळं, उमगणं वेगळं, समजणं वेगळं हे असतं. म्हणून मी वैद्यांना फोन केला की मला पण स्वामींचं काहीतरी लिहायचंय, असं मला पण काहीतरी लिहायचंय, लिहू का? त्यांनी मला काय उत्तर दिलं असेल, त्यांनी मला सांगितलं, बघा स्वामींची इच्छा असतील तर लिहून घेतील, बघा तुमचं. तर मी म्हटलं बरं, मी ठेवून दिला फोन. 3-4 दिवसांनी त्यांना परत फोन केला, लिहू मी? ते परत म्हणाले, हो स्वामींची इच्छा असेल तर तुमच्याकडून ते लिहून घेतील. पण मग म्हटलं मी काय लिहू? तर ते मला म्हणाले, तुम्ही बखर आणि स्वामी लीलामृत ह्याचा संदर्भ घ्या, एवढंच ते म्हणाले. मी म्हटलं बरं. आणि फक्त ते एवढं म्हणाले की स्वामी पुण्यतिथी आहे 18 एप्रिल 2023, तेव्हापासून तुम्ही सुरू करा. मी म्हटलं ठीक आहे. आदल्या दिवशी नेहमीप्रमाणे मला झोप आली नाही. मी पहाटे उठले 3:30ला, लॅपटॉप उघडला. आता काय लिहायचं? मग मी स्वामींचं वर्णन लिहिलं. ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, अजानुभव आहेत, त्यांचं मोठं पोट आहे, बसण्याची हे कशी आहे, हातात गोटी आहे. तोपर्यंत त्यांच्या हातात उजव्या हातात गोटी आहे वगैरे इतक्या मी स्वामींच्या बघितल्या, पण त्याचं काही महत्व आहे मला काहीच माहित नव्हतं. ते हाताच्या उजव्या हातात जी स्वामींच्या गोटी आहे ते ब्रह्मांडाचं प्रतीक आहे ते. तर आणि मग ते म्हणाले, म्हणून मग तेव्हापासून मी हळूहळू लिहायला सुरुवात केली. मी तेव्हा आपले 5-6, 10-10 दिवसांनी त्यांना फोन करायचे, मी लिहिते बरं का. ते पण म्हणायचे हां लिहा. त्यांनी काही मला प्रोत्साहन पण नाही दिलं किंवा काही मला पण नाही केलं. ते म्हणायचे लिहा. आणि असं लिहिता 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 एक दिवस 50 पानं झाली आणि मी त्यांना फोन केला, हो माझी आता 50 पानं झाली. ते म्हणाले, आता तुम्हाला स्वामी सोडणार नाही. कारण स्वामी हे कृपा सिंधू आहेत. ते सगळ्यांना त्यांना पाहिजे ते देतात, सगळ्यांना तुम्ही काय मागाल ते देतात. पण जेव्हा तुम्ही त्यांच्या दायऱ्यात शिरता,
हे तुम्ही आता त्यांच्या दायरात शिरलात, ते तुम्हाला आता सोडणार नाही. हे तुमचं लिखाण 3 वर्षात होईल, 5 वर्षात होईल, 10 वर्षात होईल, तुमच्या हयातीत होणार पण नाही. त्याचं प्रकाशन होईल किंवा नाही पण माहित नाही, पण तुम्ही क्लार्कचे मॅनेजर व्हाल एवढं नक्की. मी क्लार्कचे मॅनेजर झाले की नाही मला माहिती नाही, पण केवळ त्यांच्याच ह्याने माझं हे लिखाण सुरू झालं. बरं, मी खरोखर सांगते, मी काय म्हणजे मी एखादं हे करून अभ्यास करून लिहित होते, तरी सुद्धा मला स्वामींना माझ्याकडून काय लिहून घ्यायचंय ते मला कळत नव्हतं, कारण माझ्या तोंडात फक्त मी शिष्यांचं लिहिणार असं होतं. मग ह्याने लीलामृत आणि बखर का सांगितली? मग माझ्या नंतर हळूहळू जसं वाचन करत गेले, लिखाण करत गेले, त्या माझ्या लक्षात आलं की गुरु लीलामृतात ज्या वामनबुवा वांबोरेकरांनी ज्या हे लिहिल्या आहेत लीला, त्या थोड्या वेगळ्या आहेत. बखरमध्ये ज्या गोपाळबुवांनी किंवा मुळेकरांनी ज्या लीला केलेल्या आहेत त्या थोड्या वेगळ्या आहेत. म्हणजे स्वामींना बहुतेक त्याचं एकत्रीकरण करून हवं असणार. तोपर्यंत शिष्य कुठेच आलेले नव्हते. मग आणि एक गोष्ट महत्वाची सांगायला राहिली, जेव्हा मी ह्यांना फोन केला, ह्यांनी सांगितलं सुरू करा, तेव्हा मी स्वामींच्या समोर बसले. तेव्हा आमच्या घरी मूर्ती आलेली होती. मूर्तीसमोर बसले आणि स्वामींना सांगितलं, बघा आता तुम्ही माझ्याकडून तुम्हाला पाहिजे तितका काळ आणि तुमचं पोट भरेल एवढं लिखाण माझ्याकडून करून घ्या. आणि तुम्हीच मला सांगा की मी थांबलं, कारण मला काय लिहायचं ते पण माहित नाही, कुठून सुरू करायचं माहित नाही आणि कुठे थांबायचं पण माहित नाही. आणि मग त्यांचं तेव्हापासून माझं लिखाण सुरू झालं. कसं आहे बघा, बोलणार आहे. सांगा. शरणागतासी तारी तोची एक सद्गुरु दाता, जैसे बालक वाढवी माता, नाना यत्ने करूने. मूळ शरणागत भाव, समर्पण भाव, मला काही माहिती नाही, या मार्गावर आणलेलं आहे. आता तुम्ही पुढे न्या, हे तत्व त्यांनी अवलंबलं आणि त्यामुळेच लिखाणाला ती सुरुवात झाली. मग ते रात्री पडलेलं स्वप्न, ती लेखणी, ते पण आता आम्हाला सांगा. हा, आणि त्याच्यानंतर माझ्या स्वप्नात एक लेखणी आली. ती लेखणी म्हणजे जो बोरू असतो ना तसा, पण ती प्लॅटिनमची होती. मग मी एकदम खुश झाले. म्हणजे ह्याचा अर्थ मला छान मोठं काहीतरी भव्य दिव्य मोठी कादंबरी लिहायला पाहिजे असं मला वाटलं. पण परत मी म्हटलं, भव्य दिव्य म्हणजे जर स्वामींचं लिहिलं तेच भव्य दिव्य असेल. म्हणून ती पहिली मला प्रेरणा झाली. आणि दुसरी प्रेरणा म्हणजे माझ्या वडिलांनी जे मला त्यांची कितीतरी पारायणं केलेली गुरु लीलामृताची कॉपी दिली होती, त्याबद्दल मला असं वाटलं ती वडिलांनी मला का दिली असेल. म्हणजे मला माहिती नाही की त्यांनी मलाच का दिली आणि त्यांचं काही त्याच्याबद्दल म्हणणं असेल का, की माझी अमानत तुझी झाली. मग कदाचित त्यांना वाटलं असेल, कारण त्यांचा माझ्यावर खूप जीव होता आणि त्यांना माहिती होतं की माझी स्वामी भक्ती आहे, लहानपणापासून जन्मोजन्मीची आहे, हे त्यांना कळलं असेल की मी काहीतरी लिहावं असं त्यांना वाटलं असेल. असं म्हणून या 2 कारणांपासून माझी लिखाणाला सुरुवात झाली. आता लिखाणाला जेव्हा सुरुवात झाली माझी, तेव्हा मला एकदम भीती वाटली की खूप मोठ्या मोठ्या लोकांनी, स्वामींच्या काळातल्या आणि नंतरच्या लोकांनी हे लिखाण केलंय. कोणी उठून असं स्वामींचं लिखाण असं कोणी केलं असं आपण कधी बघितलं नाही. तर मला खरंच माझी तेवढी पात्रता आहे का, मला कसं कळणार म्हणजे असं. तर ते माझे मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश, त्यांनी मला एक पुस्तक आणून दिलं. त्या पुस्तकाचं मी एक सहज पान उलगडलं. म्हणजे मी ते पुस्तक पूर्ण वाचायला पण नाही घेतलं. त्या पुस्तकात लिहिलं होतं की निरांजनाने आकाशातल्या तारांकडे पाहून हिमपुटी होऊ नये. हिमपुटी म्हणजे नाराज होऊ नये, कारण नक्षत्रांचा दिमाग नसला तरी ती एक ज्योत आहे आणि मर्यादित झाली तरी त्या ज्योतींमधून पडतो तो प्रकाशच आहे. त्यामुळे मला लिखाणाचं बळ आलं आणि मला असं कळलं की हा स्वामींचा मला निरोप आहे की तू आता लिखाणाला सुरुवात कर. असं करून पुढे लिखाण सुरू झालं. 50 पानं सुरू झाली आणि त्याच्यानंतर आम्हाला पुण्याला यायचा स्वामींचा आदेश झाला. तर पुण्याला यायचं नक्की सगळं झालं आणि नेहमीसारखं एक रात्र मला एकदम वाटलं 64 वर्ष आपण पुण्यात आहोत, मुंबईत आहोत. हा वृक्ष आता उखडून स्वामी हा वृक्ष आता पुण्यात लावणार आहे. एवढं जुनं खोड असलेला वृक्ष हा पुण्यात रुजेल का, असं माझ्या मनात आलं. आणि रात्री मी त्या ह्याच्यात झोपले आणि सकाळी मी जेव्हा उठले, आणि माझी तेव्हा सकाळी मुंबईत काय सवय होती, मी जमिनीवर पाय पसरून बसायचे, अशी पुस्तकं ठेवायचे आणि माहिती नाही जे पुस्तक माझ्या त्यावेळी मनात यायचं ते मी घ्यायचे आणि लिहायचे. त्यामुळे आत्ता मला तुम्ही म्हणाल की हे कुठलं हे तर मला काहीच सांगता येणार नाही त्याच्यात, कारण ते स्वामींनी लिहून घेतलेलं आहे. तसं माझ्या एक हातात पुस्तक आलं. त्या पुस्तकाचं सहज मी एक पान उलगडलं.
तर त्याच्यावर एक स्वामींचे भक्त विनायक वासुदेव म्हणजे काकासाहेब यांचा किस्सा होता. त्या किस्स्यात त्याच्यात त्यांनी लिहिलं होतं, विनायकरावांना त्यांनी वयाच्या 60व्या वर्षी पुण्याहून मुंबईला आणलं. त्यांना सांगितलं की माझा तू ध्वज समुद्र किनारी माझं ध्वजारोहण कर, माझा मठ बांध. आणि महालक्ष्मीचा मुंबईचा जो आपला मठ आहे तो त्यांचा मठ आहे. अनंत चतुर्दशी होती. आम्ही या मठात जायला निघालो. प्रचंड पाऊस बाहेर पडत होता, पण आम्ही निघालो तेव्हा अक्षरशः 11:45ला पाऊस थांबला. आम्ही दोघं परळहून महालक्ष्मीला म्हणजे म्हणजे आमच्या घराहून बहुतेक सिंहगड वगैरे असेल एवढं लांब स्कूटरवरून गेलो. स्कूटरवरून जाऊन आलो. आम्ही जेव्हा देवळात गेलो, मंदिरात गेलो, तिथे त्यांच्या पादुका आहेत. तेव्हा रावसाहेब ढवळे म्हणून होते, त्यांना स्वामींनी पादुका दिल्या आणि सांगितलं की या काकासाहेबांना पादुका द्या आणि ह्या माझ्या पादुका त्यांना महालक्ष्मीला मठ बांधून त्या मठात ठेवायला सांगा. त्या पादुका तिकडे आहेत त्या काळच्या. आम्ही गेलो आणि एवढा पाऊस सुरू झाला, असा बाहेर समुद्र, त्या समुद्राच्या लाटा अशा आतमध्ये येतोय, जशा काही त्या लाटा त्या स्वामींचे चरण धुत होत्या. इतका तो सुंदर अनुभव होता. आम्ही थोडा वेळ बसलो, आरती केली, प्रसाद घेतला, पाऊस थांबला, परत स्कूटरने आम्ही घरी आलो. तर तो प्रसंग पण मला आठवला आणि स्वामींनी मला निरोप दिला. 60व्या वर्षी जर मी विनायक वसुदेवांना सांगतोय की तुम्ही पुणे सोडून मुंबईला जा, तर तुझं काय आहे? स्वामी भक्तीला, स्वामी सेवेला वय नाहीये. हा त्याच्यातून मला त्यांनी निरोप दिला. माझ्या पुण्याईने मला तो निरोप त्यावेळी कळला. माझं पण मन शांत झालं आणि मी पुढच्या लिखाणाला सुरुवात केली. लिखाण करता करता 185 पानं झाली आणि आम्ही पुण्याला आलो त्याच्यानंतर. आणि मग मगेशने मला सांगितलं की तू आता हे मला मेल करून ठेव, बरीच पानं लिहिली. आणि गंमत म्हणजे त्याच्यानंतर वैद्यांना माझं फोन करायचं आपणच बंद झालं. असं कदाचित मला वाटायला लागलं असेल की मी आता लिहिते, मला यायला लागलं वगैरे, माहित नाही. आणि ते हे बंद झालं आणि मग यांना मी ती फाईल पाठवून दिली. आणि काही काळानंतर माझा लॅपटॉप क्रॅश झाला. माझं सगळं लिखाण गेलं. स्वामींचं तर गेलंच, माझं प्रवास वर्णन, माझं पुस्तक जे काही होतं काही नाही, काहीही त्यातलं रिकवर झालं नाही, सगळं गेलं. ती फक्त 185 पानं राहिली. तोपर्यंत मी 225 पानं लिहिली होती. आता 186 ते 225 पानं मी काय लिहिली होती मला काहीच माहित नाही. जसं पुस्तक लिहून झालं आणि मी खूप विचार करत होते, तरीही मला समजलं नाही मी त्यावेळी काय लिहिलं होतं ते. स्वामींना तो फापट पसारा असेल, नको असेल, त्याने काढून टाकलं ते असं. मग त्याच्यानंतर असं करू आता मला समजेना माझं हे पुस्तक आता पूर्ण कधी होणार आहे. मग एक क्षण आला आणि स्वामींचं कसं असतं, ते आपल्या मुखात आपले शब्द घालून ते आपल्याकडून बोलून घेतात आणि आपल्याला पायावर पाडतात. मी अगदी खरं सांगते. त्यांनी म्हणजे मला अगदी घाई झाली. त्यावेळी आम्ही लंडनला जाणार होतो मुलाकडे. रात्री 2:30 वाजता आम्ही पुण्याहून मुंबईला जाणारा निघणार होतो आणि मला एक थोडंसं काहीतरी लिहून घ्यायचं होतं. मी स्वामींना सांगितलं माझ्याकडून लिहून घ्या ना, हे पूर्ण करून घ्या, आज पूर्ण करून घ्या. त्यांनी मला 9 वाजेपर्यंत रात्री बसवलं. इतका ओरडा खाल्लाय की काय तुझं चाललंय, आपण आता निघणार आणि तुझं काय. मी म्हटलं मला माहित नाही, ते मला इतकं अस्वस्थ करतात, त्यांना अनुभव असेल, ते तुम्हाला स्वस्थताच लाभून देत नाही. ही जेव्हा पुस्तक संपता संपता माझ्या खाण्यावरची वासना गेली. माझं फोन करणं बंद झालं. माझ्या वहिनीला, माझ्या मैत्रिणींना मी रोज फोन करायचे. मी 10-10 दिवस फोन नाही करायचे. मी कुठेही मैत्रिणींबरोबर आता ह्या कुठे बाहेर जातात बोलवलं तरी मी बाहेर नाही जायचे. माझी इच्छाच गेली सगळी. आणि माझं लिखाण चालू राहिलं आणि मग नंतर एक दिवस असं झालं की आम्ही सकाळी चालायला जातो. तर आम्ही चालायला जायची तयारी केली आणि हे दारात उभे राहिले आणि मी म्हटलं नाही नाही मला लिहायचंय, जरा थांब. आणि मी लिहायला बसले. काय लिहिलं, शेवटचे 2 चॅप्टर लिहिले, कुठे लिहिले मला काही माहित नाही. मी बाहेर आले, स्वामींच्या मूर्तीसमोर बसले आणि स्वामींना सांगितलं, स्वामी माझं लिखाण संपलं, तुमचं पोट भरलं. म्हणजे एखादा लहान मुलगा खूप मोठं दप्तर घेऊन शाळेतून येतो आणि ते असं त्याच्यावर टाकतो आणि मग त्याला कसं वाटतं शांत, तसं मला शांत वाटलं. आता मला वाटलं की मला अत्यानंद होईल, माझ्याकडून स्वामींनी लिहून घेतलं, तो मला झाला नाही. मी स्वामींसमोर बसले. मी म्हटलं स्वामी मीच लिहिलंय, तो मला गर्व व्हायला पाहिजे, तो मला झाला नाही. बरं स्वामी तुम्ही लिहून घेतलंय, ह्याचा मला अभिमान वाटायला पाहिजे, तो मला वाटला नाही. मला काही भावनाच नाही ना. तर मला समजे ना की असं का आपल्याला होतंय. मी ह्यांना पण म्हटलं की मला काहीच भावना येत नाहीये, काहीच भावना येत नाही मला, असं का होतंय मला काय माहिती नाही. हा आणि मग नंतर ते मला कळलं की हे पुस्तक हा नाही, 1 मिनिट, त्याच्या आधीची एक गोष्ट सांगायला लागली. हीच भावना मला एकदा मध्ये आली की माझं बहुतेक संपलंय,
तेव्हा नाही वरदेनी मला एक पुस्तक दाखवलं, अगं हे बघ तुझ्या बाबांनी दिलेलं पुस्तक आहे. आणि माझ्या लक्षात आलं मी स्वामींचे शिष्य लिहिलेच नाही आहेत. ते तर मी पहिल्यापासून सांगते मी शिष्य लिहिणार. म्हणजे स्वामींच्या मनात होतं की लीलामृतातले स्वामींच्या लीला, स्वामींचे भक्त, बखर मधल्या लीला स्वामींचे भक्त आणि स्वामींचे जे शिष्य जे स्वामींसारखेच आहेत, स्वामींचे अंतरंग शिष्य, ते लिही. आणि ते लिहिल्यावर सगळं हा जो प्रकार शेवटचा घडला, जो 9 मे 2026 3 वर्षानंतर मला असं वाटलं माझं लिखाण संपलं आणि स्वामींचं पोट भरलं. कारण मी आधी त्यांना सांगितलं होतं. बरं अजून एक गंमत मी सांगताना त्यांना तेव्हा काय सांगितलं होतं, तुम्ही माझ्याकडून लिहून घ्या, मी अमका तुम्ही मला इतकं दिलंय त्याच्यातला अमका खर्च मी तुमच्या पुस्तकांसाठी करीन आणि मी तुमचं हे पुस्तक विनामूल्य करीन. बस 3 वर्षापूर्वी त्यांना मी सांगितलं होतं. आणि त्याच्यानंतर हे पुस्तक लिहून झालं, सगळं झालं. आणि मग मी स्वामींना सांगायला लागले, काही झालं तरी स्वामी इतकं तुम्ही माझ्याकडून लिहून घेतलं, तुम्ही प्रकाशन करून घ्यायचं. असं मी रोज त्यांना सांगायचे प्रकाशन करून घ्या. आणि आम्ही जेव्हा गिरनारला जातो तेव्हा आमच्याबरोबर मिस्टर भागवत असतात, त्यांच्या मिसेस आल्यात, ते येऊ शकले नाही. त्यांनी मला काय सांगितलं होतं की जेव्हा मूर्तिकार मूर्ती बनवतो तेव्हा सगळ्या मूर्ती संपन्न होत नाहीत, त्यातल्या काही भंग पावतात. तर तुझं हे पुस्तकाचं स्वामी प्रकाशन करून घेत आहे त्याअर्थी तुझ्यावर खूप स्वामी कृपा आहे आणि तुझी खूप पूर्व पुण्याई आहे, त्यामुळे हे घडतं आहे. हे प्रत्येक वेळी घडतंच असं नाही. त्यामुळे हे स्वामींनी घडवून आणलं ही माझ्यावरची खरं म्हणजे इतकी माझी या वर्षातली 55 वर्षाची भक्ती आणि जन्मजन्मांतरीची भक्ती म्हणून हे स्वामींनी माझ्याकडून घडवून आणलं. आणि मग नंतर पुढचं हे मुखपृष्ठ मलपृष्ठ हे यांनी माझ्या मुलांनी सगळं बनवलं, त्यात मी काही लक्ष नाही घातलं, पण यांनी केलं म्हणजे ते छानच असणार. ते झाल्यावर पण मला आवडलं, सगळं झालं. पुस्तक प्रिंटिंगला द्यायच्या आधी आता आपण ते पुस्तक चेक करूया म्हणून मी ते चेक करायला गेले. तेव्हा मला कळलं मी काय लिहिलं आहे. तोपर्यंत मी काय लिहिते हे मला खरोखरच माहीत नव्हतं. ते पुस्तक मी जेव्हा वाचायला घेतलं तेव्हा मला कळलं की स्वामींच्या पुस्तकाचे 5-6 भाग आहेत. मी ते भाग करून लिहिलेलं नाहीये, पण ऍक्च्युली स्वामींचे सेवेकरी आहेत, स्वामींचे भक्त आहेत, स्वामींचे शिष्य आहेत, स्वामींच्या लीला आहेत, स्वामींच्या शक्तिपाठाचं आणि स्वामींच्या नामस्मरणाच्या परंपरा आहेत. त्याच्यानंतर स्वामींचे वेगवेगळे जे रोगाशी ज्याचा सुतरामी संबंध नाही असे औषध उपचार आहेत आणि स्वामींची वचनं आहेत असं. आणि स्वामींचे स्वतःचे काही बोल आहेत, ते बोल मी तुम्हाला वाचून दाखवते. एकच मिनिट. हा, कोणी स्वामींना विचारलं की स्वामी तुम्ही कुठून आलात, तर स्वामी सांगायचे मूळ पुरुष वडाचे झाड दत्तनगर. म्हणजे वटपत्र शयनी मूळ पुरुष दत्तात्रय स्वरूपाने अवतरले आहेत. म्हणजे मी वडाच्या झाडी बसलेला मूळ दत्तात्रय स्वरूपी आहे. त्यांना कोणी विचारायचं स्वामी तुमची जात कुठची, आमची जात चांभार, आई महारीण आणि बाप महार आहे. याचा काय अर्थ, माणूस हा वरवर पाहणारा आहे, आतल्या निखळ सत्य रूपाकडे तो कधी पाहत नाही, तो त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आमची ही खोड आहे ती चांबड्याची आहे म्हणून आम्ही चांबाळ आहोत, पण आमची खरी जातकुळी ही विठू महाराजांची आणि आदिमाईची आहे. म्हणजे आम्ही शुद्ध नित्य शुद्ध असा आत्माराम आहोत असं स्वामी सांगायचे. मग कोणी परत स्वामींना विचारायचे स्वामी अजून तरी तुम्ही कोण आहात, तर ते म्हणायचे आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण, नाव नृसिंहबान, कश्यप गोत्र, मीन रास, पुन्हा विचारल्यास टाळक्यात पायपोस. आता टाळक्यात पायपोस याचा अर्थ टाळक्यात जोडा, म्हणजे तुला मी जोडा मारणार टाळक्यात, पण त्याचा पण अर्थ असा आहे की ज्या पायावर तुम्हाला डोकं ठेवायचं आहे त्या पायाचं तुम्ही शक्यतो स्वरूप समजून घ्या. म्हणजे ते त्यांचं स्वरूप सोडून त्यांचे जोडे कसले आहेत, चामड्याचे आहेत कसले आहेत काय त्याच्याकडे बघू नका. ही छोटी छोटी अशी स्वामींची ही आहेत वचनं आहेत आणि त्यांचं अगम्य बोलणं. आता जेव्हा मी ते पुस्तक वाचायला घेतलं तेव्हा मला कळलं की स्वामींचे सेवेकरी आहेत. सेवेकरी म्हणजे जे नाही नित्य स्वामींच्या सान्निध्यात असतात, स्वामींची सेवा करतात. म्हणजे जे नेहमी आपण नावं ऐकली असतील, चोळप्पा, बाळप्पा. बाळप्पा पहिले सेवेकरी होते, नंतर ते शिष्य होऊन गुरुपदाला पोचले. सुंदराबाई, त्याच्यानंतर कानफाट्या, गणपतराव, असे त्यांचे आता मी थोडीशीच नावं सांगते, असे त्यांचे सेवेकरी होते.
आता त्याच्यातला जो कानफाटा होता त्याची टोकाची भक्ती होती स्वामींची, म्हणजे भक्ती कशी करावी असं. पण त्याची खूप टोकाची भक्ती होती, म्हणजे स्वामी चालताना तो कानफाटा नेहमी स्वामींकडे तोंड करून चालायचा, तो कधीच उलटा चालला नाही. आणि तो कानफाट्या कोणीही जर श्री स्वामी समर्थ त्याच्याशिवाय कुठलाही जरी मंत्र म्हटला, म्हणजे गुरुदेव दत्त किंवा श्रीराम जय राम जय जय राम किंवा श्रीकृष्णाचा, तर तो त्यांना मारायचा. इतका त्याची टोकाची स्वामींची भक्ती होती. ह्याच्याकडे बघून मी काय शिकले, टोकाची भक्ती नाही, पण त्याची जी एक तत्व भक्ती आहे फक्त स्वामींची, ती आपण करायला पाहिजे, असं कानफटाकडून मी शिकले. आता चोळाप्पा तर ज्यांनी स्वामींच्या कथा वाचल्यात किंवा स्वामींचे हे वाचल्यात त्यांना स्वामी म्हणजे पिता पुत्रांची जोडी होती स्वामी आणि चोळाप्पा. हे सगळ्यांना माहिती असतील. तो एक दरिद्री ब्राह्मण होता. 12 वर्ष त्याच्या घरी स्वामी राहिले. स्वामींनी असंख्य अतर्क्य लीला त्यांच्या घरी गेल्या. तर मी त्यांना त्यांना खूप त्रास देऊन त्यांची परीक्षा बघितली. त्यांच्या चुलीत ते पाणी ओतायचे. आता पूर्वीची चूल मातीची, बांधायला 4 दिवस लागले असतील आणि पाणी ओतल्यावर बहुतेक ती लोक 4 दिवस उपाशीच राहत असतील, कारण त्याच्यानंतर ते चूल बांधणार आणि जेवण करणार. त्यांच्या घरात जाऊन ते शिजवलेल्या अन्नात पाणी घालायचे, भरलेलं पाणी ओतून टाकायचे, घरात शौच करून ठेवायचे. असे खूप लीला त्यांनी केल्या, पण चोळाप्पांनी कधीही त्यांची पाठ सोडली नाही. एकदा स्वामी खूप जोरजोरात चालत गेले. त्यांच्या मागून चोळाप्पा गेला. स्वामींनी सांगितलं, आम्ही संन्यासी, तुम्ही संसारी माणसं आमच्या मागे येऊ नका. पण तरीही तो एकनिष्ठपणे त्यांच्या मागे केला आणि स्वामींनी त्यांना आपल्या खडाव्या दिल्या आणि घे या तुझ्या घरात ठेव. मग त्या खडावा ज्या होत्या त्या खडावांच्या नुसत्या दर्शनाने कितीतरी लोकांचे आजार बरे व्हायचे. तर ह्या चोळाप्पाच्या घरी 12 वर्ष स्वामी राहिले आणि त्याच्यानंतर एकदा नंतर हळूहळू चोळाप्पा थोडा लोभी झाला. मग स्वामींनी एकदा एक झोळी घेतली आणि सगळ्या लोकांसमोर ती त्यांनी फिरवली. प्रत्येकाने त्यात नाणी टाकली. त्यातले 125 रुपये झाले. ती त्यांनी चोळाप्पाला दिले. अल्लख म्हणाले आणि चोळ्या, आता तुझे ऋण संपले. आणि त्याच्यानंतर चोळाप्पाला स्वामींची 2-3 महिन्यानंतर सेवा अंतरली. आता आपण म्हणतो की त्यांनी चोळाप्पाच्या लोभीपणामुळे त्यांना हे दिलं, तसं ते नाहीये. कदाचित चोळाप्पाचं पण ऋण असेल, कारण तो दरिद्री ब्राह्मण होता. लोकांनी सुद्धा त्याच्या भोळेपणाने त्याला फसवून पैसे घेतले असतील, त्याचे ते पैसे दिले नसतील. आणि तो तर स्वामीच्याच मागे होता, त्यामुळे त्याचं असं काही ह्याच्यात लक्षच नव्हतं. त्यामुळे स्वामींनी चोळाप्पाचं पण ऋण फेडलं, त्या लोकांचं पण ऋण फेडलं, चोळाप्पाला ऋणमुक्त केला आणि त्याच्या 7 पिढ्या बसून खातील इतकं त्याला वैभव दिलं. त्याचा लिहिताना मागून मी विचार करताना मला वाटलं, मी सुद्धा किती सामान्य परिस्थितीतून आले होते. एकदम स्वामींनी मला इतकी छान नोकरी देऊन चांगल्या हुद्द्यावर नेलं. लक्ष्मी तर दिलीच, पण मला त्यांनी हे लिखाणासाठी सरस्वतीचं पण अधिष्ठान दिलं. एवढी बुद्धी माझ्याकडे बिलकुल नव्हती, आत्ताही नाहीये. पण त्यांनी मार्गदर्शन करून माझ्याकडे जशी चोळाप्पावर त्यांनी कृपा केली असेल तशी त्यांनी माझ्यावर कृपा केली. तर चोळाप्पाची जी एकनिष्ठ भक्ती आहे, म्हणजे तो इतका एकनिष्ठ होता की त्यांना वाटायचं माझ्या हाती स्वामी गेले पाहिजेत, म्हणून त्यांनी आपल्या घरात चर खोदून ठेवला होता. स्वामींनी त्यांना सांगितलं, चोळ्या, माझ्या आधी तुलाच मी याच्यात घालणार. आणि तसंच गेले. पण चोळाप्पा नंतर 7-8 महिन्यात स्वामींनी देह ठेवला. इतकं त्यांचं प्रेम होतं. ते म्हणाले, आमचं पिता पुत्राचं जन्मोजन्मीचं नातं जर आता संपलंय, तर मी कोणाला लीला दाखवू आणि कोणासाठी मी राहू. त्यामुळे त्याच्यानंतर 7-8 महिन्यांनी स्वामींनी देह ठेवला. तर अशी चोळाप्पाची एकनिष्ठता जी होती, त्याचं भक्तीतलं सातत्य होतं, त्याचा भोळे बाबडेपणा होता, तशी आपण भक्ती करावी असं मला कधीतरी वाटतं. म्हणजे मी आता खरं त्या भक्तीची आपल्या ह्याच्यात कोणाशी कंपॅरिझन खरी करू नये, पण ते वाचताना मला आमचा मुंबईचा मित्र ज्ञानेश डोळ्यासमोर आला. कारण ज्ञानेशला हे ज्ञानेश शेट्टे जो आहे धाकरकर, तो वारकरी पंथातला आहे. त्याला काहीही स्वामींची माहिती नव्हती. स्वामी कृपेने ह्या जसं आमच्या आयुष्यात आल्या तसाच तो त्यांच्या आयुष्यात आला आमच्या. आणि तो इतका स्वामींचा भक्त झाला की त्याची जी म्हणजे त्याच्यातला लोभीपणा हे त्याचं भूषण नाही आहे चोळाप्पांचं. त्यांची एकनिष्ठ भक्ती हेच त्यांचं. ही एकनिष्ठ भक्ती मला नेहमी चोळाप्पा म्हटलं की मला ज्ञानेशची आठवण येते. ही खरोखरच त्यांची स्वामींशी आणि आमच्याशी सुद्धा त्यांची एकनिष्ठ भक्ती आहे असं. त्याच्यानंतर आता सुंदराबाई म्हटलं, तुम्ही कुठेही वाचाल तर सुंदराबाई
सगळीकडे आपल्याला विलनच वाटतात. म्हणजे कसं त्या सुंदराबाई स्वामींची खूप भक्ती करायच्या, खूप. त्या स्वामींना जेवू खाऊ घालायच्या, त्यांना अंघोळ घालायच्या, त्याच्यानंतर त्या त्यांना शिळपाखं पण द्यायच्या, त्यांना उपाशी ठेवायच्या. त्यांचा त्यांच्यावर इतका हक्क होता. आता तुम्ही हा इकडचा फोटो बघाल, इथे स्वामींच्या एकाच कानात घातलेला आहे. तर ते का आहे एकाच कानात घातलेलं? तर त्या जेव्हा अंघोळ घालून त्यांना भस्म इथे लावलं, इथे लावलं, कानात घातलं, चला चला स्वामी एकदा बसा जेवायला. इतका त्यांचा हक्क होता. तो कधी आपला हक्क असा असू शकतो की आपलं तेवढं त्या माणसावर प्रेम असतं. आणि स्वामी कोणाच्याही अधीन नव्हते, पण सुंदराबाईच्या पूर्ण पुण्याने ते सुंदराबाईंच्या अधीन होते. पण जोपर्यंत तिची पुण्याई होती तोपर्यंत, जेव्हा पुण्याई संपली तेव्हा त्यांनी तिला बाजूला केलं. पण ही गोष्ट पण एवढी नक्की खरी आहे की जेव्हा स्वामींनी देह ठेवला तेव्हा सुंदराबाई स्वामींच्या बरोबर होत्या. त्यांनी त्यांना परत आपल्या ह्याच्यात आणलं होतं. एकदा सुंदराबाईंना कोणीतरी बोललं म्हणून सुंदराबाईंना विहिरीत जीव द्यायला गेल्या. स्वामींनी स्वतः जाऊन त्यांना हाताने त्या घेऊन आले. इतकं त्यांचं स्वामींचं त्यांच्यावर प्रेम होतं. म्हणजे भक्ती कशी करावी एखाद्यावर किंवा कसं कोणाचं आईच्या मायेने करावं. म्हणजे आता स्वामींसारखा ब्रह्मांडाचा नायक जो होता तो तिच्या बरोबर होता, तरी ती त्यांच्यावर हक्क गाजवत होती प्रेमामुळे. म्हणजे असं आपण प्रेम कसं करावं कोणावर, हे सुद्धा सुंदराबाईंकडून शिकता येतं. पण एक हे जे सगळे ह्याच्याशिवाय जे सगळे स्वामीचे सेवेकरी होते ते जरी स्वामींच्या जवळ होते, सगळ्यांचं स्वामींवर जरी प्रेम होतं, तरी सुद्धा स्वामी हे देव आहेत हे त्यांना कधी जाणवलं नाही. ही त्यांची चूक नव्हती, ही स्वामींची लीला होती. स्वामींनी त्यांना माया घातली होती, कारण ते कायम त्यांना वेळचं आपल्यासारखा माणूसच आहे. ते आपला आजोबा आहेत, आपले हे आहे, पण आपल्यासारखा माणूसच आहे. त्यामुळे हे लोक आपला लोभ, आपलं हे अशात आहे, ती सगळी स्वामींची मायाच होती. खरं बघितलं तर हे चोळप्पा सुंदराबाई ह्या वृत्ती आहे, लोभी ही वृत्ती आहे. माणूस कधी लोभी नसतो, ही त्याची वृत्ती आहे. अशा स्वामींनी पेरलेल्याच त्यांच्या त्या वृत्ती आहेत. तसंच एक श्रीकृष्णाचं आहे. जेव्हा यशोदेने श्रीकृष्णाच्या तोंडात बघितलं, तिला ब्रह्मांड दिसला. तिला जर ब्रह्मांड दिसलं असतं तर तिला कायमच वाटलं असतं, अरे बापरे, हा तर देव आहे, माझ्या पोटी आला तरी. श्रीकृष्णाने लगेच लीला घातली आणि तिला लगेच कळलं हे माझं बाळ आहे. तिने त्याला जवळ घेतलं, त्याचं चुंबन घेतलं, पापे घेतले. म्हणजे श्रीकृष्णाने जेव्हा गोवर्धन पर्वत करंगळीवर पकडला तेव्हा सगळ्या गोपींना वाटलं, अरे आम्हीच पकडला म्हणून तो पाऊस थांबला. का? तर ही श्रीकृष्णाची माया होती. जेव्हा हे सत्पुरुष जेव्हा सगुण रूपात अवतरतात तेव्हा ते स्वतः पहिले मायेच्या अधीन होतात. कारण आणि ती मायाच त्यांना, आणि त्यामुळे ते सगळ्या ह्याच्यावर मायेचं पांघरून येतं. त्यामुळे त्यांचं जे देवपण आपल्याला माहिती असलं तरी आपल्याला कळत नाही, म्हणून आपण सत्पुरुषांना आपल्यासारखेच समजतो. आता बाळप्पा हे प्रचंड श्रीमंत घरातले होते. ते बायको मुलं होती, शेतीवाडी होती, सराफीचं दुकान होतं, एकदम आनंदात ते आपल्या घरात राहत होते. पण त्यांना स्वामींनी सलग 3 दिवस पंचपक्वान्नाचं ताट दाखवलं. म्हणजे त्याला काय दाखवलं की एवढा परमार्थाचा पंचपक्वान्न तुझ्या नशिबात असताना तू संसाराच्या कड्या का खातोयस. आणि मग त्यांनी तिकडून चिमणीच्या पायाला दोरी बांधून ओढतात तसं ओढलं. सगळं सोडून चोळप्पा अक्कलकोटला निघाले. पहिले ते गाणगापूरला गेले, त्याच्यानंतर ते अक्कलकोटला आले. अक्कलकोटला स्वामींनी म्हणजे सगळी सेवा त्यांच्याकडून, स्वामींची पिगदाणी पण ते धुवायचे. इतकी सगळी सेवा त्यांनी स्वामींची केली. आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वामींना सांगितलं की तुम्ही जप करा आणि हिशोब ठेवा बरे, असं सांगितलं. म्हणजे जपाचा हिशोब पण ठेवा. आणि त्याचं त्यांनी आता जे अक्कलकोटला गुरुमंदिर आहे बाळप्पा साहेबांचं, ते गुरुमंदिर म्हणजे त्यांना आपली गुरुगादी दिली. इतकं त्यांचं महत्व होतं. आता बाळप्पा म्हटलं की मला एकदम स्वामी सुतांची आठवण येते. स्वामी सूत पण होते ना, स्वामींचे सूत म्हणजे मुलगा हरिभाऊ तावडे, ते सुद्धा खूप श्रीमंत घराण्यातले होते आणि चांगली नोकरी करत होते. त्यांना काहीतरी पैशाचा काहीतरी कमी आले आणि ते स्वामींकडे ओढले गेले. ते जेव्हा अक्कलकोटला आले ते आपल्या 3 मित्रांबरोबर, तेव्हा स्वामींनी त्यांना सांगितलं की तू माझा सूत हो म्हणून. तू आपल्या कुळावर पाणी सोड आणि माझा सूत हो. सूत हो म्हणजे माझा मुलगा हो. आणि त्यांच्याकडे जे पैसे होते त्याचे मला सफेद घेऊन ये.
ह्यांना कळत नाही सफेद घेऊन ये म्हणजे मला त्याच्या चांदीच्या पादुका करून घेऊन ये. मग स्वामी सुतांनी म्हणजे त्या हरिभाऊ तावडेंनी त्यांना चांदीच्या पादुका दिल्या. अक्कलकोटला स्वामींनी 14 दिवस त्या आपल्या पायात घातल्या आणि आपल्या हातापायाला तोंडाला लावून त्या त्यांनी स्वामी सुतांना परत दिल्या. त्यांना सांगितलं की बंदर किनाऱ्यावर जाऊन माझा मोठा किल्ला बांधून ध्वजा उभी कर आणि हे माझं आत्मलिंग आहे ते त्या किल्ल्यात ठेव. तर जो मुंबईला कांदेवाडीचा मठ आहे तिकडे त्यांनी त्या पादुकांची स्थापना केली. आणि स्वामी कित्येक वेळा अक्कलकोटमध्ये आलेल्या लोकांना सांगायचे, माझा सूत तिथे बसलाय, माझा मारुती तिथे बसलाय, तुम्ही तिथे जा आणि त्यांच्याकडे जा असं. आणि स्वामी सूत खूप लहान वयात गेले. जेव्हा ते गेले ते स्वामींनी दिलेला त्या खडावा घेऊन भजन करायचे. तेव्हा तिकडच्या काही लोकांनी सांगितलं की हा स्वामींचा अपमान आहे. मग त्यांनी त्यांच्या पायातला खडावा काढून घेतला आणि मग ते कांदेवाडीत मुंबईत येऊन राहिले. नंतर ते आजारी पडले तेव्हा बऱ्याच वेळा स्वामींनी त्यांना बोलवून घेतलं की तुम्ही इथे या, पण ते परत आले नाही असं. मग काही जणांनी असं म्हटलं की स्वामीसूत खूप मानी होते म्हणून ते आले नाहीत असं. आणि मग स्वामींनी शेवटी म्हटलं की तोफ लावून झोपडं उडवून द्या आणि मग स्वामीसूत त्यांनी देह ठेवला. पण त्याचा पण खरा की ते मानी होते स्वामीसूत असं नाहीये. ते इतके स्वामींचे भक्त होते की स्वामींनी त्याला सांगितलं होतं माझ्या तू ध्वजारोह म्हणजे तू माझा उत्तराधिकारी होऊन हा तिकडे जाऊन तू माझ्या काय बरं म्हणतात भक्त परिवार वाढव माझा, तू तिकडे जाऊन म्हणजे इथे आता अक्कलकोटला माझा भक्त परिवार आहे तसा तिकडे जाऊन तू आपला भक्त परिवार वाढव. हे त्यांनी स्वामींनी आपल्याला काम दिलंय हे त्यांच्या कायम लक्षात होतं. म्हणून ते त्यांना वाटलं मी स्वामींकडे गेलो की माझं कार्य पुढे माझ्याकडून चालू राहणार नाही, म्हणून ते शेवटपर्यंत तिथेच राहिले. आणि ही सुद्धा स्वामींची त्यांना इथे न आणणं ही लीलाच होती. ते जसे त्यांनी देह ठेवला तेव्हा त्यांचा 11 वर्षाचा भाऊ त्याला स्वामींनी हेरून ठेवलं होतं. हे जसे केले त्या स्वामी म्हणायला लागले की मोर पाखरा मोर पाखरा. मोर पाखरा म्हणजे काय, मोराचं पिल्लू कसं चंचल असतं पंख पसरवून जातं तसं ते त्याला माझी पाऱ्याची वीट आणून द्या. पाऱ्याची वीट पण अशीच कधीही वितू शकते, अशी मला आणून द्या. माझं धोंड आणून द्या. धोंड आणून द्या म्हणजे ज्याला काही बुद्धी नाही. तो 11 वर्षाचा होता, त्याला काहीच बुद्धी नव्हती. आणि त्याला त्यांनी स्वामीसुतांच्या गादीवर बसवलं. 1 महिना त्याला ठेवलं आणि परत त्या लोकांनी ह्याला आणलं, ह्याला गादीवर बसायचं नाहीये. स्वामींनी त्यांच्या पाठीवर त्याला 1 थप्पड मारली आणि त्याच्यातल्या सगळ्या ज्या बुद्धी होत्या किंवा सगळी चक्र होती ती एक होऊन त्याला ती बुद्धी झाली आणि तो आपल्या आईला म्हणायला लागला की मी तुझा मुलगा नेहमी आता स्वामींचा आहे. आणि मग त्या गादीवर त्यांना बसवलं. हे आता स्वामींचे तुम्हाला काही विचारायचंय? नाही, तुम्ही खूप सुंदर बोलताय, त्यात डिस्टर्ब करायला मला अजिबात आवडणार नाही. आपण पुस्तकामधले एक एक जे आता तुम्ही सांगताय शिष्य, आता बघा तुमच्या एक लक्षात आलं असेल आताच्या या संवादामधनं लेखिकेने उत्तमरित्या शिष्य कोणाला म्हणायचं, भक्त कोणाला म्हणायचं आणि सेवेकरी कोणाला म्हणायचं. तर त्यामुळे प्रत्येकाने आपण तपासून बघा की आपण कुठल्या पायरीवर आहोत, आपण सेवेकरी आहोत का, आपण भक्त आहोत का, शिष्य आहोत. म्हणजे लेखिकेने उत्तमरित्या यामध्ये गुंफलेला आहे. मग पुढे येतं ते स्वामींचे दीक्षा देण्याचे प्रकार. जो जसा घडवायचा होता स्वामींना, नियोजन पूर्ण त्यांचं होतं. या सृष्टीतलं झाडाचं एक पान सुद्धा त्यांच्या इच्छेशिवाय हलू शकत नाही, सगळं त्यांनी ठरवलेलं होतं. मग हे एक एक भक्त शिष्य सेवेकरी म्हणून घडत गेले. मग त्यांची जी दीक्षा देण्याची हे होती, पद्धत होती, कधी कोणाला थोबाडीत मारतील, कोणाला शिव्या घालतील, कोणाला म्हणतील जा इथनं निघून, किंवा कोणाला प्रेमाने जवळ घेतील. म्हणजे अनेक प्रकारे ते आता तर आनंदनाथांचा सुद्धा तसाच प्रकार. अगदी अक्कलकोटला शिरले, झाडाची फांदी पडली आणि आपण सरिके करीती तात्काळ डायरेक्ट स्वामी स्वरूपच होऊन गेले ते. मग आता तुम्ही स्वामींची दीक्षा देण्याचे जे अजब प्रकार आणि कसं काय होतं तो जो प्रसंग आपण चर्चा केली होती, बरोबर, तो सांगा. त्याच्या आधी मी एकच 2च स्वामींचे अगदी भक्त सांगते. एक वेगळेच भक्त आहे, अग्निहोत्री बुवा म्हणून स्वामींचे भक्त होते. ते स्वामींचे इतके भक्त होते की सगळे ते स्वामींची सेवा करायचे आणि स्वामी त्यांना कधीच प्रसाद द्यायचे नाही. तर लोक भक्त सगळे बर्फीची पेढ्यांची ताटं भरून न्यायची. तर ह्यांना एकदा वाटलं की आपल्याला पेढे बर्फी खायला मिळाली पाहिजे, एकदा आपण भरपूर खाऊन घेऊया आणि समाधान होईल आपल्याला. त्या दिवसापासून स्वामींनी त्यांना दर्शन द्यायचं बंद केलं.
हे आले की स्वामी पांघरून घेऊन झोपायचे. मग ह्यांना असे 6 महिने गेले, ह्यांना कळे ना की काय झालं स्वामी मला म्हणजे का दर्शन देत नाहीत, का दर्शन देत नाहीत. तर एकदा ते शेणाचे गोळे करत होते आणि त्यांच्या एकदम लक्षात आलं की आपण पेढे बर्फी खावी अशी इच्छा केली म्हणून स्वामींनी मला दर्शन देत नाही. त्यांनी ते शेण खाल्लं आणि ते म्हणाले जेव्हा जेव्हा मी पेढे बर्फी खायची इच्छा देईन तेव्हा तेव्हा मी शेण खाईन. इतके स्वामींचे भक्त होते. आपण विचार केला आपण काहीच नाही होत, काहीच नाही. आपण थोडस तो जो कानफटा होता तो स्वामींची विष्ठा खायचा. इतके स्वामींचे भक्त. आपल्याला थोडस काही अंग मेहनतीचं स्वामींसाठी करायला लागलं तरी आपल्याला वाटतं मला उपडतंय, जरा मी एसी लावते, जरा इतके आपण हे आहोत. आणि अजून एक मी स्वामींचे हे सांगते. बाबासाहेब जाधव म्हणून स्वामींचे भक्त होते. त्यांना लग्न करायचं होतं. ते स्वामींना म्हणाले की मला लग्न करायचंय. स्वामी त्यांना म्हणाले नाही, तू लग्न नाही करायचं, तू माझा भक्त हो, माझी सेवा कर. लंगोटी लावून ते स्वामींच्या सेवेला राहिले आणि स्वामींनी देह ठेवल्यानंतर सुद्धा समाधीची ते सेवा करत होते असं. तर एकदा बाबासाहेब जाधवांनी काय केलं, एक रावण्णा नावाचा एक माणूस होता, त्याला सर्पदंश झाला. तर त्याला सर्पदंश झाला तर स्वामींचे जोडे त्यांनी नेऊन त्या रावणाच्या डोक्यावर ठेवले. स्वामी इतके चिडले, स्वामींनी अंगरखार टाकला, पागोटं टाकलं, लंगोटी फेडून टाकली, स्वामी दिगंबर झाले आणि त्याला सांगितलं समोर उभा राहा, अंगारखा काढ, टोपी काढ. तो घाबरला, आता मला दिगंबर करतात की काय. पण त्याला स्वामींनी दिगंबर केलं नाही. त्याला सांगितलं तू त्याच्या डोक्यावर जोडा का ठेवलास, का ठेवलास, आता त्याच्या कानात त्याला हाक मार. त्यांनी रावण्णा रावण्णा म्हणून हाक मारली आणि तो उठून बसला. तर उठून बसला तर स्वामींनी सांगितलं त्याला दुधाची खीर द्या. आता खरं तर सर्पदंशानंतर दुधाची खीर देत नाहीत, पण स्वामींचे वेगळेच स्वतःचे वेगळेच उपाय होते. त्यामुळे स्वामींनी त्याला दुधाची खीर दिली, ते बरे झाले. पण कसं होतं, स्वामींचे जोडे होते ते त्या ब्रह्मांड नायकाचे जोडे कोणाच्या डोक्यावर ठेवायचे, कोणाला जीवदान द्यायचं आणि नाही, ती त्यांची हे होती. पण ती हे ह्यांनी वापरली. पण ते स्वामींचे एवढे प्रिय भक्त होते की स्वामींना ते करावं लागलं. आणि आणि अजून एक मी सांगते, ही आपल्या इथे आळंदीला नृसिंह सरस्वती म्हणून त्यांचा मठ हो. पण आहे. हो. आळंदीचा जातो घाट किंवा हे आहे ते बरोबर. त्यांनीच पार्किंग जे आहे ना त्याच्या डाव्या बाजूला हा, नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा मठ आहे. मठ आहे आणि तो घाट पण त्यांनीच बांधलाय. ते खूप मोठे हे होते, पण त्यांना सगळं त्यांना हठयोगाचं ज्ञान होतं, पण त्यांना समाधीपर्यंत पोचता येत नव्हतं. ते एकदा अक्कलकोटला आले तेव्हा स्वामींनी त्यांच्यासाठी एक मंत्र म्हटला आणि तो मंत्र ऐकल्याबरोबर ते समाधीत गेले. आणि मग त्याच्यानंतर ते परत आपल्या आळंदीला आले आणि आळंदीहून ते परत एकदा स्वामींना भेटायला आले. तेव्हा स्वामींनी त्यांना सांगितलं की रांड सोडावी हे बरे. आता ते पण एवढे हुशार आणि हे होते, त्यांना रांड म्हणजे काय हे बरोबर कळलं. ते म्हणाले स्वामी सध्या तेच चाललंय, तेच जमवतोय. रांड म्हणजे सिद्धी. तुम्ही जे सिद्धीच्या मागे लागता, सिद्धीच्या मागे लागता ते तुम्ही लागू नका असं त्यांनी सांगितलं. म्हणजे माझा फक्त हे मी 3 भक्तांबद्दल का त्यांच्या सांगितलं की स्वामींचं बोलणं वेगळं होतं, त्या भक्तांना पण ते त्या वेळी करायचं असं. आता स्वामींचे मी औषधोपचार सांगते. स्वामींच्या लीला आणि औषधोपचार मी एकदम सांगते. स्वामींच्या लीला आता अशा होत्या, त्यांनी चिनी जोडपं होतं, त्यांच्या मुलाची मुलगी केली होती त्यांनी. आता त्यांनी असं का केलं होतं, तर ते स्वामींसमोर अरण्यात प्रणय क्रीडा करत होते. त्या काळात स्वामींनी असं दाखवून दिलं की तुम्ही नीतीने वागायला पाहिजे, अनीतीने वागून तुम्ही चालायचं नाही. आणि मग त्यांनी क्षमा मागितली आणि त्यांनी परत लिंगबदल केला. म्हणजे स्वामींनी त्यांचा अहंकार आपल्याकडे घेतला आणि आपली जी दयार्द्र बुद्धी होती ती त्यांच्यात संक्रमित केली. पण त्याच्यातून शिकण्यासारखं असं आहे की आपण अनीतीने कुठेही म्हणजे समाजात 4 चौघात गेलं तर त्याप्रमाणे वागू नये. एका ब्राह्मणाचा मुलगा वारला, ते स्वामींकडे आले. स्वामींनी काय सांगितलं असेल, त्याला तीळ द्या. आता तीळ कसा, मनुष्य गेला की तीळ देतात, हा उपाय बघितल्यावर त्यांना म्हटलं की नाही आपला मुलगा गेलास, पण त्यांनी सांगितलं शर्करायुक्त तीळ त्यांना द्या. ते तीळ दिल्यावर ते बरे झाले असं. तसेच स्वामींचे औषध उपचार जे होते ते खूप वेगळे होते. म्हणजे आता चोळाप्पाच्या बायकोला विंचू चावला, स्वामींनी आपला जोडा फेकला आणि सांगितलं जा त्याच्यात हात घालून बस. त्याच्यात हात घालून बसल्यावर ती बरी झाली. आता ह्या काही उपाय आहे का? आपण कोणाला सांगितलं बाबा माझ्या ह्याने सांगितलं मला जा माझ्या जोड्यात हात घालून बस तर मी बरी होणार आहे का? पण म्हणजे स्वामींचे असे वेगळे उपाय होते.
जगन्नाथराव शिरोडकर हे मुंबईचे मोठे होते. त्यांचे 2-3 डॉक्टरनी त्यांना त्यांचे दोन्ही पाय कापायला सांगितले होते. त्यांना कोणीतरी सांगितलं अक्कलकोटला स्वामी समर्थ आहेत, तुम्ही जा. ते स्वामींकडे आले. केवळ स्वामींच्या तीर्थाने ते बरे झाले. इतकी त्यांच्या तीर्थात मोठी हे होती. त्याच्यानंतर एक त्यांचा भक्त होता, त्याला खूप मोठा आवाळू होता. आवाळू म्हणजे मोठा फोड होता. त्याला सगळे 2 डोक्याचा माणूस म्हणायचे आणि सगळे हसायचे. एकदा तो स्वामींकडे आला आणि तर स्वामी पण हसले. तर त्याला खूप वाईट वाटलं. तो म्हणाला, की "बाकी लोकं हसतात, ठीक आहे स्वामी. तुम्ही मला बरं करायचं सोडून मला तुम्ही हसता म्हणजे काय?" आणि त्या रात्री त्यांच्या स्वप्नात स्वामी आले आणि त्याचं ते आवाळू बरं झालं. ते फुटलं. म्हणजे कातडी लोंबायला लागली. मग स्वामींनी आपलं भस्म दिलं आणि ती कातडी पण बरी झाली. पण ह्याच्या मागचं काय आहे? स्वामींचं प्रेम तर त्याच्यावर होतंच, पण एवढा तो एवढा गरीब माणूस कुठल्या डॉक्टरकडे जाऊन एवढं मोठं एवढे पैसे खर्च करून तो आपला आवाळू हे करणार. म्हणून स्वामींनी केवळ स्वप्न तून त्यांचा तो रोग बरा केला. आता स्वामींचे जे शिष्य आहेत, आता ह्यांनी आनंददास महाराजांचं सांगितलं, म्हणजे त्यांचे जे अंतरंग शिष्य आहेत, जे स्वामींसारखे आहेत आणि त्यांनी आपला संप्रदाय वाढवण्यासाठी, आपले भक्तगण वाढवण्यासाठी असे त्यांनी दिले. स्वामींनी किती जणांना पादुका दिल्या. पादुका पण का, माझ्या पादुका म्हणजे तिथे माझं अस्तित्व आहे. त्यांनी चोळप्पांना पादुका दिल्या, त्या अक्कलकोटला मठात आहेत. त्यांनी स्वामीसुतांना पादुका दिल्या, त्यांनी विनायक वसुदांना पादुका दिल्या, त्या महालक्ष्मीच्या मठात आहेत. म्हणजे माझं तिथे अस्तित्व आहे. तसं आमच्या घरात पण स्वामींनी पादुका आम्हाला ह्यांनी आणून दिल्या आहेत. आम्ही समजतो स्वामींचं आमच्या घरात पण अस्तित्व आहे. तर आनंदनाथ महाराज हे एकदा अक्कलकोटला आले. त्यांना स्वामी भक्तीची खूप ओढ लागली आणि ते तिथे मुरलीधराचं देऊळ आहे, तिथे एक विहीर किंवा ओढा आहे, तिकडे पाय धुवायला गेले आणि त्यांच्या मनात असं आलं, की आपल्याला म्हणजे कधी स्वामी दर्शन देतील. आणि त्यांच्या डोक्यावर एक फांदी पडली म्हणून त्यांनी वर बघितलं तर स्वामी वर बसले होते आणि स्वामींचं ते विलोभनीय रूप बघून ते समाधीवस्थेत गेले. आणि मग स्वामींनी त्यांना नंतर जसजशी त्यांची भक्ती वाढली तेव्हा स्वामींनी असं खाकरून आपल्या घशातून त्यांना 2 पादुका दिल्या. त्या पादुका आता वेंगुर्ल्याच्या मठात आहे. त्या आपल्यालाही कधी आपल्याला गेलं तर आत्मलिंग त्यांचं ते आपल्याला बघायला मिळतं. आणि त्यांनी हे जे आपले साईबाबा आहेत त्यांना प्रकाशात आणलं. म्हणजे साई सच्चरित्राच्या 5व्या अध्यायात आहे, आनंदनाथ महाराजांसारखी जी विभूती आहे त्यांनी लिहिलं आहे की साईबाबा हा पोरवयाचा मुलगा, हा गारगोटी नाही तर हिरा आहे आणि साईबाबा हे हिरा आहेत असं त्यांनी साईबाबांना जगासमोर आणलं. म्हणजे साईबाबांसारख्या एवढ्या मोठ्या व्यक्तीला जर त्यांनी जगासमोर आणलं असेल तर आनंदनाथ महाराजांची सुद्धा योग्यता किती होती. जांभेकर महाराज हे पण स्वामींचे भक्त होते. ते स्वामींकडे नेहमी यायचे. कोणी त्यांच्याकडे जर विचारायला आलं, काही हे करायला आलं तर ते स्वामींचं नाव घेऊन त्यांना तीर्थ द्यायचे किंवा खूप कोणाला जर काही कष्ट असतील तर स्वामींची तसबीर द्यायचे ते त्यांना. तर एकदा ते अक्कलकोटला आले तर स्वामींनी विचारलं, रामकृष्ण तुला काय पाहिजे, तुला काय पाहिजे तुझ्यासाठी ते माग, ते मी तुला देतो. त्यांनी सांगितलं मला काही नको पण माझ्या सिद्धिविनायकासाठी मला द्या. जे प्रभादेवीचं सिद्धिविनायकाचं मंदिर आहे, सिद्धिविनायकाचं आपल्या ते बहुतेक प्रत्येक जण कधी ना कधी गेले असतील किंवा जातील याच्या पुढे. त्या सिद्धिविनायकाला तुम्ही वैभव द्या. जर देवाला वैभव आलं तर तो आपल्याला पण वैभव देईल असं त्यांचं म्हणणं होतं. मग त्यांनी सांगितलं स्वामींनी त्याला, ठीक आहे उद्या तू मुंबईला जा, मंगळवारी तू सिद्धिविनायकाच्या देवळात जा, तिथे मंदार वृक्ष लाव. तो अजूनही वृक्ष आहे तिकडे, त्याची पूजा होते. आणि मंदार वृक्ष जसा इंचाने वाढेल तसं सिद्धिविनायकाचं वैभव वाढेल. आणि आता तुम्ही जे मुंबईचे लोक आहेत ज्यांना माहिती आहे त्या सिद्धिविनायकाचं किती वैभव आहे. जेव्हा आम्ही दोघं सिद्धिविनायकाला जातो तेव्हा आम्ही असं समोर जाऊन देवाचं दर्शन घ्यायचो. आता आपल्याला किती लाईनीत उभं राहावं लागतं, नाहीतर बाहेर टीव्हीवर दर्शन घ्यावं लागतं. इतकी त्याची हे आहे. मंगळवारी दर्शनाला जर जायचं असेल तर लोक आदल्या दिवशी रात्री 8 वाजल्यापासून लाईन लावतात. इतकं आता सिद्धिविनायकाचं महात्म्य वाढलेलं आहे. असे स्वामींचे अंतरंग भक्त. त्याच्यानंतर तात महाराज हे माझ्या खूप जवळचे आहेत. म्हणजे त्यांच्याबद्दल मी असं खूप काही वाचलं असं नाही, पण दादरच्या मठात, मुंबईचा जो दादरचा मठ आहे त्यात तात महाराजांचा फोटो आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही कोणी दादरच्या मठात जाल मुद्दामून बघा, त्यांची अशी दाढी आणि तात महाराज आहे. हे तात महाराज 3 वर्षाचे असल्यापासून शिवाचे भक्त होते.
ते एका पायावर उभं राहून बाबुलनाथच्या मंदिरात शिवाची भक्ती करायचे. 12 वर्ष त्यांनी शिवाची भक्ती केली. 14व्या वर्षी स्वतः शंकरांनी त्यांच्या स्वप्नात येऊन त्यांना सांगितलं, तू अक्कलकोटला जा, तिकडे ते स्वामी आहेत आणि त्या स्वामींच्या रूपात मी तुला दीक्षा देतो. ते अक्कलकोटला आले. त्यांनी स्वामींना सांगितलं, मला दर्शन द्या. स्वामींनी त्यांना शंकराच्या रूपात दर्शन दिलं. ते म्हणाले, नाही, तुमच्या मूळ यती रूपात दर्शन द्या. स्वामींनी त्यांना दत्तात्रयाच्या रूपात 3 मुख 6 हात दर्शन दिलं. ते म्हणाले, नाही, मला तुमच्या यती रूपात दर्शन द्या. मग स्वामींनी आपल्या मूळ रूप जे आहे त्याच्यात त्यांना दर्शन दिलं आणि स्वामींनी आपला उजव्या हात त्यांच्या हृदयावर ठेवला. त्या तात महाराजांनी देह ठेवीपर्यंत ती खूण त्यांच्या हृदयावर होती आणि तात महाराज समाधीत गेले. नंतर काही तासांनी वगैरे ते समाधीतून बाहेर आले. मग ते आपल्या घरी गेले. घरी गेल्यावर त्यांनी आपल्या बायकोला विचारलं की मी जेव्हा समाधी अवस्थेत गेलो तेव्हा स्वामी काय म्हणाले. तर त्यांची बायको म्हणाली, स्वामी मला म्हणाले की हा 7-8 तासांनी शुद्धीवर येईल, तेव्हा तो पाणी मागेल, तेव्हा तू त्यांना पाणी दे, बस. मग तात महाराज म्हणाले, मग मी काय म्हणालो. तर ती म्हणाली, तुम्ही म्हणालात माते मला पाणी दे. माते मला पाणी दे म्हटल्यावर तात महाराज म्हणाले, आता तुझं आणि आपलं नातं नवरा बायकोचं नाही, आता तुम्ही माझ्या आई झालात. कारण जेव्हा स्वामींनी त्यांच्या हृदयावर हात ठेवला तेव्हा स्वामी म्हणाले होते, हम तुम्हारे में आ गए, असं. त्यामुळे त्याच्यानंतर आणि त्यांनी सांगितलं, तुम्ही कायम आमच्या बरोबर राहा आणि आमची सेवा करा, पण आपलं आता नातं. आणि तसंच त्या माऊलीने त्यांच्या बरोबर नातं निभावलं. इतके तेव्हाचे भक्त स्वामींचे शिष्य पण होते आणि त्यांच्या बरोबरच्या त्या हे पण होत्या. जेव्हा स्वामी सुतांनी संसार लुटवला तेव्हा बायकोचं सगळं सोनं नाणं, तिचं मंगळसूत्र पण त्यांनी काढलं आणि फक्त तिला बैरागिणीसारखं एका पांढऱ्या वस्त्रावर. आणि ती माऊली सुद्धा खूप रडली भेटली असेल, ती आपल्याला माहिती नाही, पण ती सुद्धा त्यांच्याबरोबर, म्हणजे ती सुद्धा किती पुण्यवान होती असं. आणि अजून एक मी स्वामींचे शिष्य सांगते, बिडकर महाराज. ते पण माझ्या खूप जवळचे आहेत. म्हणजे माहिती नाही खूप, म्हणजे त्यांचं आणि माझं काय नातं जन्मजन्मीचं कुठच्या असेल मला काहीच माहित नाही. मला त्यांचं चरित्र असं वाचायला किंवा कधीही काढून चाळायला खूप आवडतं. ते बिडकर महाराज म्हणजे सुगंधाचे व्यापारी होते. सुगंधी हे करून सुगंधी द्रव्य परफ्यूम असे त्याचा ते व्यापार करायचे. नंतर ते शिकले आणि ते सिद्धी शिकले. म्हणजे आणि त्यांनी खूप पैसा केला. त्यांनी स्वतः म्हटलंय की मी जे उपभोगलं ते कोणीच कधी, म्हणजे ऐहिक जीवनात ते कोणीच कधी उपभोगलं नसेल, इतकं मी उपभोगलं. आणि इतकं मी उपभोगलं तर कोणीच ते उपभोगलं नसेल असे ते त्या ऐहिक जीवनात एकदम आनंदात रमलेले होते. कुठेतरी त्यांच्या मनात असं अस्वस्थता होती, पण त्यांना भक्तीचं हे वगैरे काहीच नव्हतं. त्यांना एक साधू भेटले. साधू म्हणाले की वैराग्य हे अंगी बाणणे हे काही सोपे नाहीये. तुम्ही जे एवढं ऐश्वर घेऊन बसला आहात, तुम्ही कोण मोठे नाही झाला. आपल्या अंगी वैराग्य असणं हे मोठेपणाचं लक्षण आहे. ते एकदम जिद्दी होते. ते म्हणाले, आता मी वैरागीच होऊन दाखवतो. आणि त्यांनी हनुमानाची भक्ती सुरू केली. त्यांनी इतकी हनुमानाची भक्ती सुरू केली की एक दिवस हनुमानाने त्यांना सांगितलं की अक्कलकोटचे स्वामी आहेत, त्यांच्याकडे तुम्ही जा. हे अक्कलकोटला आले तेव्हा स्वामी राजवाड्यात होते. लोकांनी यांना हे म्हणाले, स्वामींच्या दर्शन झाल्याशिवाय मी अन्न पाणी घेणार नाही. लोकांनी सांगितलं, राजवाड्यात गेलं की स्वामी 8-8 दिवस येत आहेत. हे जिद्दी होते, नको येऊन दे. स्वामींना सांगितलं. स्वामींना कळलं आपला भक्त आहे, कोणीतरी आला आहे. स्वामी राजवाड्याच्या भिंतीवरून उडी मारून आले याला भेटायला की कोण हे. आणि मग त्यांच्याकडे आले आणि मग काही त्यांचं बोलणं काही झालं आणि स्वामींनी त्यांना जायला सांगितलं. ते म्हणाले, मी जाणार नाही म्हणून, तुम्ही मला दीक्षा द्या. स्वामींनी त्यांना एक जोरात थप्पड मारली आणि ते समाधी. ही सुद्धा एक स्वामींच्या शक्तिपाताची हे होती की ते समाधी अवस्थेत गेले. मी पहिल्यांदा तुम्हाला एक थप्पड मारली, कोणाला सांगितलं होतं मी पहिलं? बरं, हे पहिलं नाही, पहिलं म्हणजे त्यांनी हे बिडकरांना थप्पड मारली. त्यांनी जे
अनंतनाथ महाराजांना त्यांनी जे पादुका दिल्या तो सुद्धा एक शक्तिपाताचाच हे होता. तात महाराजांना त्यांनी जे हृदयावर हे ठेवलं तो सुद्धा एक शक्तिपाताचाच प्रकार होता. बाळप्पा महाराजांना त्यांनी एक थप्पड मारली आणि त्यांना स्थिरावलं त्यांची चंचल वृत्ती, तो सुद्धा एक शक्तिपाताचा प्रकार होता. शक्तिपात म्हणजे आपली ऊर्जा संक्रमित करणं असं. तर आता आपण स्वामींच्या वचनांकडे येऊयात. हा वचनांकडे, हे एवढं बिडकर हा, महाराजांचं चालेल. बिडकर महाराजांचं त्यांना. आणि मग स्वामींनी त्याला सांगितलं तू बडा जिद राक्षस आहे, म्हणून स्वामींनी त्यांना थप्पड मारली. आणि मग ते समाधीतून आले. मग त्यांनी सगळ्यांना भोजन दिलं, सहस्त्र भोजन घातलं. स्वामींनी सांगितलं दक्षिणा होणा म्हणजे मला दक्षिणा दे तू, असं 3दा सांगितलं. मला दक्षिणा दे, मला दक्षिणा होणा, हमें दक्षिणा होणा. त्यांनी सांगितलं द्या, बघ हो दे, तू तुझ्या सिद्धी सोड. त्यांना वाटलंच नव्हतं स्वामी मला असं सांगतील की माझ्या सिद्धी सोड, कारण सिद्धी करून त्यांनी खूप पैसा मिळवला होता. तर ते म्हणाल्या ठीक आहे, तुम्ही सांगतो तर मी तुम्हाला वचन देतो, मी सिद्धी सोडू, पण मी शिष्य बनवू का? बनले तर कर, नाही तर नको करू. आता पुढे त्यांचे शिष्य बनले नाही आपल्याला काहीच माहित नाही. पण एकदा त्याच्यानंतर ते अत्तर घेऊन जेव्हा विकत घ्यायला गेले, त्यांचं अत्तर संपलं आणि त्यांनी विचार केला आता ठीक आहे आपण अत्तर मागूया. आणि त्यांची मागवलेली अत्तर आली नाही. तर त्या अत्तराच्या बाटल्या आपणच भरल्या गेल्या. ह्या विकल्या तरी भरलेल्या बाटल्या, अशा विकल्या तरी बाटल्या भरलेल्या. मग त्यांच्या मनात आलं जर बसल्या जागी मला असा कोणीतरी आणून देतोय तर मग मी कशाला हे सगळं करायचं. म्हणून त्यांनी सगळं सोडून दिलं आणि स्वामींनी त्याला सांगितलं तू नर्मदा परिक्रमा कर. जेव्हा आम्ही नर्मदा परिक्रमा केली तेव्हा मला बिडकर महाराजांची खूप आठवण आली की आपलं खरंच काहीतरी नातं आहे. आणि जेव्हा नर्मदा परिक्रमेत ते होते तेव्हा त्यांना कळलं की स्वामींनी देह ठेवला आणि त्यांना खूप त्रास झाला. स्वामींनी त्यांना सांगितलं तू आता परत यायचं नाही, इथे तुझं कार्य नाही, तू नर्मदा परिक्रमा कर. तिथे त्यांना स्वामींनी दर्शन दिलं आणि स्वामींनी त्यांना सांगितलं हम गया नाही जिंदा है. स्वामींचे वचनच म्हणजे आपण जे म्हणणार होतो आता वचनांविषयी, बरोबर ताई म्हणजे बरोबर तिकडे गेली. हो, आता मी बिडकर महाराजांचं तुम्हाला सांगितलं की त्यांनी सांगितलं स्वामींना की हम गया नाही जिंदा आहे. आता हम गया नाही जिंदा आहे म्हणजे देव बाहेर नाही, तो आतच आहे, तुमच्या अंतरंगातच आहे आणि तो अमर आहे. म्हणजे मी तुमच्या आतच आहे, तुम्ही मला बाहेर शोधायला जाऊ नका. तर स्वामींचं 9 वचनं होती. अजून एक स्वामींचं वचन होतं मुंगी होऊन साखर खा. तर मुंगी होऊन साखर खा म्हणजे तुमचा अहंकार सोडा आणि मुंगीची जी शिस्त आहे तुम्ही आपल्या अंगात बाळगा. बैलासारखे कष्ट करा आणि पोटा इतकंच खा, पोटाला पाहिजे तेवढंच खा आणि उरलेलं इतरांना वाटा. म्हणजे काय तर तुम्हाला पूर्ण तुमच्या 10 इंद्रियांना कष्टाची सवय लावा म्हणजे तुमचं आरोग्य व्यवस्थित राहील. हे किती 150 वर्षापूर्वी स्वामींनी सांगितलं होतं आपल्या आरोग्यासाठी काय करावं आहे. माझे अनन्य चिंतन करा, मी तुमचा योगक्षेम चालवेन. म्हणजे ह्यात त्यांनी प्रपंच आणि परमार्थाची सांगड घातली आहे. ते म्हणतात तुमचा परमार्थ तुमचा प्रपंच तुम्ही कर्तव्य बुद्धीने करा, परमार्थ तुम्ही ममतेने करा. तुम्ही जर परमार्थ ममतेने केलात तर आपोआपच तुमचा प्रपंच बिनत्रासाचा होईल. म्हणजे इतकं साधं त्यांनी सांगितलंय की तुम्ही माझी भक्ती केलीत की तुम्ही इतकं रमून जाल की तुम्हाला प्रपंचाचे त्रास वाटणारच नाहीत कधी. त्याच्यानंतर काळजी घ्या, काळजी करू नका तुम्ही. आपण नेहमी सतत कशाची काळजी करत असतो आणि त्यात स्वतःची काळजीच घेत नाही. तर तुम्ही काळजी घ्या, काळजी करू नका. म्हणजे ते काय म्हणायचंय, आपण समाजात राहतो, आपलं बोलणं चालणं हे जितकं रेखीव ठाशी असेल आणि जितकं आपण स्वतःची काळजी घेऊ तेव्हा तितकं आपण मनस्वीपणे वागणार नाही, वाटेल तसं वागणार नाही. त्यामुळे ही महाराजांची सूचना होती. प्रयत्न हाच देव माना. आता कसं आहे, रिकाम मने सैतानाचं घर असतं. रिकाम बसलं की आपल्याला 17 विचार येतात, 17 कोणाबद्दल कुचाळक्या होतात. पण जर आपण सतत कष्ट सरळ प्रयत्न जर करत राहिलो तर तो देव आहे. आता ते म्हणायचे नामस्मरण करा. तर मगाशीच मी सांगितलं नामस्मरण करा म्हणजे नुसतं रेटत राहू नका. मगाशी मी तुम्हाला म्हटलं मी स्वामी समर्थ मग गॅस बंद कर, मग मी समर्थ म्हटलं मग पंखा बंद कर, असं नाही. ज्यांची तुम्ही नामस्मरण करता आहे त्याचं स्वरूप काय आहे ते समजून घ्या तुम्ही. आणि ते स्वरूप तुमच्या मनात साकार झालं पाहिजे, त्याच्याविषयी तुम्हाला प्रेम वाटलं पाहिजे. नाम पहिल्यांदा तुमच्या मुखात, तुमच्या कंठात, तुमच्या हृदयात आणि तुमच्या बेंबीत आलं पाहिजे. आणि मी मगाशी तुम्हाला म्हटलं की त्याप्रमाणे की बेंबी म्हणजे जी आपली नाळ आहे ती आपल्या आई बरोबर जोडलेली असते. स्वामी ही आपली आई आहे. आपली आई असो नसो तरी ती नाळ जुळलेलीच असते. आता माझी आई जाऊन 35 वर्ष झाली तरी अजून मला ती दिसते. अजून तिचं म्हणजे तिच्याबरोबर मी घालवलेले जे काही क्षण आहेत
ते मला सगळे दिसतात. म्हणजे ती अजूनही नाळ जोडलेली आहे, तशीच स्वामींची आपली नाळ सतत जोडलेली असावी असं. ही त्यांचे 9 आहेत. 9 त्यांची वचनं आहेत. आणि सगळ्यात मला स्वामींचं एक जे वचन म्हणता येणार नाही, पण स्वामींचं एक सांगणं आहे की साखरेत पाणी मिसळू नका. म्हणजे तुम्ही भक्तीची सरमिसळ करू नका. तुम्ही एकच तुमचं जे उपास्य दैवत आहे, एकच जे मूळ आहे त्याला भजा. तर मी स्वामींना भरवसे आहे, ह्या कृष्णाची भक्ती करतात, ह्या रामाची भक्ती करतात, कोणी देवीची भक्ती करतं. मग मी म्हणेन ठीक आहे, आज मी स्वामींचं म्हणते, पण आज रामकृष्ण हरी म्हणते. आज आता ओम नमो भगवते वासुदेवा म्हणते. नको, आज आता मी श्रीराम जयराम जय जयराम म्हणते. अशी सरमिसळ करू नका. साखरेत पाणी मिसळू नका. तुम्ही जे तुमचं मूळ आहे त्या मुळाला तुम्ही घट्ट धरून राहा. ही अशी स्वामींची वचनं होती. आणि स्वामींच्या आता आणि स्वामींचे औषधोपचार पण मी तुम्हाला सांगितले. स्वामींचे भक्त तुम्हाला सांगितले, शिष्य सांगितले. शिष्य खरे बघायला गेले तर खूप आहेत शिष्य. पण आणि त्याच्यातलं एक मला सांगायला लागलं, जेव्हा मी तुम्हाला एक मध्ये सांगितलं होतं की मला प्रमोशन जेव्हा झालं तेव्हा माझ्या कानात सारखे शब्द यायचे, एका झाडाखाली दुसरं झाड वाढत नाही, एका झाडाखाली दुसरं झाड वाढत नाही. आणि तेव्हा मला कुठेतरी मी हे वाचलं, कुठेतरी हे माझ्या लक्षात आलं होतं. हे जेव्हा मी पुस्तक लिहायला घेतलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की घाणेकर म्हणून एक स्वामींचे, वामन महाराज स्वामींचे भक्त होते. तर बाळाप्पाला स्वामींनी कोल्हापूरला पाठवलं होतं की माझा संप्रदाय तू वाढव. आणि हे बाळप्पांबरोबर संप्रदाय वाढवायचं काम करायचं. तेव्हा स्वामींनी सांगितलं, एका झाडाखाली दुसरं झाड वाढत नाही, तू आपला स्वतंत्र संप्रदाय वाढव असं. पण ते शब्द त्यावेळी मला वेगळ्या कारणासाठी स्वामींचे कानात ऐकू आले होते असं. आता आपण कारण मी बोलतच राहीन. आता किती वाजले पण मला माहित नाही, खूप वेळ झालाय. आता मला थोडं लोक हलताना दिसत आहेत. कोणाला भूक लागली असेल, कोणाला थोडा डोळा लागला असेल. तर शेवटच आता मी तुम्हाला काय विचारायचंय? नाही, तुम्ही बोला. खूप सुंदर बोलताय. आपण शेवटचे मूल्याविषयी जो प्रसंग आहे की या पुस्तकाचं अद्भुत गोष्ट अजून एक अशी आहे की याला किंमत, खरंच भक्तीची आपण किंमत करूच शकत नाही. आणि काय आहे याचं मूल्य, तर नित्य पठण आणि नित्य नामस्मरण. मग हे असं का, हे फार महत्वाचं आहे. ते आधी आपण त्यांच्याकडनं आता जाणून घेऊयात आणि मग शेवटाकडे येऊयात. त्याच्या आधी मी एक छोटं बोलतो. 40 वर्ष झाली आमच्या लग्नाला. त्याच्यात मॅक्झिमम वेळा भांडण कशामुळे असेल, तर आज तू माळ कमी ओढलीस, आज तू बसला नाहीस, जप करायला राहिलंय, या एवढ्या जास्ती राडा घातला असेल आम्ही. बाकी कशावर असं छोटं मोठं असतंच, पण कुठची गोष्ट राहून गेली तर ती एकमेकाला आम्ही इतक्या वेळा आठवण करून दिली. म्हणजे मी वर्धनच्या घरात आल्यानंतर त्यांना स्वामी कोणे कळले. पण आता आमची तेव्हा दोघांचे वेगवेगळे रस्ते होते. त्यांना कपड्यांची, चांगलं राहण्याची, सिनेमाची, खाण्याची. बरोबर. म्हणजे दोघांचे आमचे स्वभाव सगळं वेगवेगळं होतं. पण आता दोघांची मिळून एक स्वामींची पाऊलवाट एकत्र झाली असं मला सांगायचं. आणि आता मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा हे मी पुस्तक लिहायला घेतलं तेव्हा मी 3 गोष्टी स्वामींना सांगितल्या होत्या. तुम्हाला पाहिजे तसं, तुम्हाला जितके दिवस पाहिजे तिकडे तुमचं पोट भरेल तितके दिवस माझ्याकडून हे तुम्ही लिहून घ्या. त्याला मी एक अमाऊंट मनात धरली आहे, तेवढे मी त्याच्यासाठी पैसे खर्च करणार आणि मी ते विनामूल्य करणार. जसं प्रिंटिंग व्हायची वेळ आली तेव्हा मला आमचे प्रिंटर असे येणार होते, ते काही करणार नाही. त्यांनी मला विचारलं किती आपण मूल्य ठेवूया. हे मी 3 वर्षापूर्वीचं सगळं विसरले. मी सांगितलं काय करूया, 100 रुपये ठेवूया, म्हणजे सगळे लोक घेतील. मग ते म्हणाले नको, एजंटकडे ठेवलं की थोडे एजंट 40%, मग तुम्हाला थोडे मिळायला पाहिजे, तर 250 रुपये ठेवूया. मी म्हटलं बरं ठीक आहे, मी 250 रुपये ठेवूया. माझ्याकडे कॉपी होती, त्याच्यावर मी लिहायला गेले, पण माझा हातच, म्हणजे मला ते बुद्धीच झाली नाही की आपण 250 रुपये लिहूया. मी त्यांना म्हटलं बरं 250 रुपये ठेवूया म्हणून. आणि हे कधी झालं, सकाळी ब्रेकफास्ट करताना 9:30 वाजता झालं. अख्खा दिवस मी इतकी अस्वस्थ राहिले, म्हणजे मी धड बसत नव्हते, उठत नव्हते, मला काय होतंय तेच मला कळत नव्हतं काय. आणि मी ह्याला पण म्हटलं, अरे मला काहीतरी होतंय, मला माहित नाही काय होतंय. तर हा म्हणाला, ते तुझं पुस्तकाचं हे होईपर्यंत तुला असंच होणार, त्यामुळे त्याच्याकडे त्याने काही लक्ष दिलं नाही.
तशीच मी रात्री तडफडत जाऊन सकाळी दुसऱ्या दिवशी मी 9 वाजता, एक गंधरे काका आहेत आमचे, ते येणार होते आज, ते येऊ शकले नाहीत. ते पण एकदम म्हणजे स्वामींची कशी भक्ती, इथे सगळे मुंबईचे आले त्यांना माहितीये की अशी कशी लहान मुलासारखी भक्ती करावी ते आम्हाला त्यांनी शिकवलं. त्यांना ह्यांनी ताबडतोब न मला सांगता फोन केला. ते अक्कलकोटला होते. त्यांना म्हटलं, "अहो मी खूप अस्वस्थ आहे, मला माहित नाही, मला ते काय भीती वाटते, काय झालं?" "अगं विनामूल्य करते." आणि मला एकदम आठवण झाली की मी बोलले होते हे पुस्तक विनामूल्य करायचंय. नित्य पठण लिही तिथे. मग मी लिहिलं नित्य पठण आणि नित्य नामस्मरण हे नामस्मरण. पुस्तकाचं मूल्य आहे. आणि मग मी एकदम शांत झाले. म्हणजे मी तुम्हाला सांगते, स्वामी ही अशी विभूती आहे. वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण जर त्यांच्या दायऱ्यात गेलो तर ते आपल्याला स्वस्थता देत नाही. आणि आता मी म्हणेन की हे आता एक पुस्तक झाले लिहून, आता मी शांत झाले नाही, त्यांनी माझ्या, आता मी इथे सांगणार नाही, सगळं झाल्यावर एक किडा सोडलाय आणि आता त्यांनी वळवळायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मी स्वस्थ नाही, माझ्यामुळे वर्धे स्वस्थ नाहीत. हो. आणि आता शेवटच मी हे सगळं हे केल्यावर मला असं मी संदेश असं मी म्हणणार नाही, कारण हे मी एवढी मोठी नाही तुम्हाला संदेश द्यायला वगैरे काही, पण मी हे सगळं लिहिल्यावर मला असं साधारण फक्त असं वाटलं की, आणि हे मंगेश पण नेहमी सांगतो की डोकं आपलं इतकं शांत ठेवा की स्वामींचं निरोप आपल्याला कळून दे. ते नेहमी आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींवर आपण कसं वागावं, आपण काय करावं, कधी आपण द्विधा मनस्थित असतो, मी हे करू का हे करू नको, आपण नुसतं त्यांच्यासमोर बसलं आणि पहिला विचार जो येतो ना तोच नेहमी खरा असतो. पण तो पहिला विचार आपल्याला कळायला आपलं मन, आपलं हे शांत असायला पाहिजे. दुसरं, स्वामी जे आता नामस्मरण स्वामींनी कसं करायचं सांगितलंय, ते स्वामींनी का सांगितलंय की आपल्यासारखी जी सगळी माणसं आहेत ती शिस्नो दरामुळे ती गांजलेली आहेत. म्हणजे काय, कामवासना आणि आपलं पोट, हेच ह्याच्याच हे भागवताना माणूस संसाराच्या तापात इतका अडकतो की त्यांना ज्ञान मिळवणं किंवा काही हे त्यांना शक्यच होत नाही. म्हणून ते म्हणतात की साधं नामस्मरण करा. आणि ते कसं करा ते त्यांनी सांगितलंय. परत मी सांगते की मुखातून तुमच्या ते कंठात जाऊन दे, कंठातून हृदयात जाऊन दे, हृदयातून बेंबीत जाऊन दे आणि स्थिर होऊन दे. आणि आपली आणि स्वामींची नाळ जुळून दे. हे एक मला सांगायचं आहे. आणि स्वामींचे इतके शिष्य, अंतरंग शिष्य मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, आनंदनाथ महाराज सांगितले, तात महाराज सांगितले, जांभेकर महाराज सांगितले, बिडकर महाराज सांगितले, त्याच्यापेक्षा कितीतरी होते. पिठले महाराज होते. पिठले महाराजांना सूर्याची उपासना केल्याने इथे भोक पडलं होतं. त्या भोकातून स्त्राव व्हायचा, त्याला सुगंध यायचा. त्यांच्या पार्वती देवी देशपांडे होतात, मामासाहेब देशपांडेच्या मातोश्री. मातोश्री, त्या जेव्हा त्यांनी देह ठेवला तेव्हा जेव्हा त्यांची अंतयात्रा निघाली तेव्हा सगळीकडे चंदनाचा वास सुटला होता, कितीतरी कोस लांब. इतके स्वामींचे भक्त होते. तर आपण थोडा तरी स्वामींचा संप्रदाय वाढवूया. हे जे पुस्तक आहे त्यात स्वामींनी जे काही लिहून घेतलंय ते माझ्याकडून स्वामींनी लिहून घेतलंय, माझं काही नाही. प्रत्येकाने, आणि त्याला अनुक्रमणिका नसल्यामुळे जे काही पान आहे ते आजचं पान असं माझा 368 पानं झाली आहेत. म्हणजे टोटल त्याची 8 नंबर येते. हा 8 नंबर माझा आहे आणि आजचा दिवस आहे त्याची टोटल 9 येते. हा 9 नंबर स्वामींचा आहे. तर तुम्ही हे त्यातलं थोडं थोडं काहीतरी वाचा. प्रत्येकाने आपले कोणी नातेवाईक कोण असतील द्या. आणि हा स्वामींच्या संप्रदायाचा आपण अजून प्रसार करूया आणि स्वामी भक्ती करूया. भक्ती करायची फक्त तुम्ही नामस्मरण करा किंवा पादुका पूजन करा, काहीही जे आहे त्यांचे जप म्हणा, पण जे त्यांनी सांगितले आहे त्या प्रकारे म्हणा. एवढंच मला सांगायचंय. अजून मी खूप लिहून आणलंय, खूप बोलायचंय, आता इथे वेळ नाहीये, पण कधीतरी हे करण्या सगळ्यासाठी आपण परत एकदा भेटूया आणि बोलूया. एवढं स्वामींनी माझ्या मुखातून बोलून घेतलं, याबद्दल मी स्वामींना विनम्र नमस्कार करते. खरं तर हा प्रवास संपूच नये असं वाटत होतं ना सगळ्यांना. आणि रमवलं त्यांनी आपल्याला. हेच लेखिकेची लेखणीची ताकद आहे, ती सगळी या पुस्तकात उतरली आहे. आणि तुम्हाला आता मूल्य कळालंय. आणि अजून खासियत काय, 368 पान आहेत, म्हणजे 365 दिवस आहेत. म्हणजे स्वामींनी जी करप्ट झाली ती फाईल लक्षात घ्या. ते सगळं नियोजन त्यांचं असतं, तुम्ही आम्ही कोणीही ठरवणारे नाही, ते सगळं त्यांचं आहे. आता त्यांनी जे सांगितलं की स्वामी संकेत देत असतात, सगळ्यांना देत असतात, पण ते आपल्याला कळत नाही कारण आपण शांत बसत नाही. तर आता शेवटाकडे येताना फक्त बिडकर महाराजांचा
नराचा नारायण कसा होतो हे बिडकर महाराजांचं चरित्र आपल्याला शिकवतं. हम्म. तर ते बिडकर महाराजांचा ध्यास काय असायचा, ते म्हणायचे ध्यान करा, हम्म. ध्यान करा. कोणी पण गेलं की सांगायचे ध्यान करा. कारण काय होतं, आपण स्वामींकडे बसतो आणि आपण आपल्या विवंचनात सांगत राहतो, आपणच बोलत राहतो. स्वामी काय सांगतात हे कळतच नाही आपल्याला. हम्म. मग बिडकर महाराज काय सांगतात, अरे ध्यान करा. मग ज्या वेळेला आपण ध्यान करू त्या वेळेला स्वामी काय सांगतायत ते कळेल ना. ते म्हणायचे, अरे जमिनीवर पडलेलं शेण आहे ना, ते उचललं तर त्याला सुद्धा थोडी माती लागते. मग तसं रोज जर आपण 1 मिनिट जरी ध्यान करायला लागलो तर ती नाळ जी आहे ना तुटली होती ती जोडायला सुरुवात होईल. आणि आपल्याला स्वामींचे संदेश कळायला लागतील, वृत्तीची निवृत्ती होईल, प्रपंच करता करता परमार्थ साधता येईल. आणि हा जो भक्ती रसामृत आहे त्यामध्ये एकदा तरी डुंबता येईल. आपण काय करतो, जातो थोडंसं पाणी घेतो, नुसते हात धुतो, पाय ओले करून घेतो. डुबकी मारता आली पाहिजे. ते आता हे तुमच्या जवळ आहे आणि आता तुमचं आमचं काम आहे की हे प्रत्येकाला वाटायचंय. आनंद हा वाटल्याने, ज्ञान दिल्याने वाढत जातं. तसं आता हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. प्रत्येकाने 10 स्वामी भक्तांपर्यंत हे पुस्तक पोचवायचं आहे. हे आता आपल्यावर त्यांनी टाकलेली ही खूप मोठी जबाबदारी आहे. आणि कसं आहे, मी करता म्हणसी तेने दुःखी कष्टी होस, राम करता म्हणसी स्वामी करता म्हणसी तेने पावसी यश कीर्ती प्रताप. हे सगळं आपल्याला यांच्याकडे बघितल्यावर लक्षात येतं. त्यामुळे आता सगळ्यांचे मी इथं निवेदिका ज्या आहेत सूत्रसंचालिका त्या सुंदरपणे सगळ्यांचे आभार मानणारच आहेत. पण मी खरंच सांगते, खूप छान वाटलं. तुम्ही सगळेजण एवढे भारावून गेला होता, मी पण भारावून गेले होते. एवढी मोठी लिस्ट करून आणली होती काय विचारायचं आहे. पण ते सगळं ते करता करविता स्वामी आहेत आणि सगळं कार्य ते करून घेतात. आणि हे आपण कळण्यासाठी आज यांनी हे जे आपल्याला शेवटी अमूल्य मार्गदर्शन केलेलं आहे ते सगळ्यांनी असं एक स्टॅम्प असतो ना तसं, नाहीतर बाहेर गेलं की संपलं सगळं, असं होता कामा नाही. 100 ठिकाणी आपल्याला खड्डा करायचा नाहीये, एकाच ठिकाणी केला तर खोल विहीर होईल. ती भक्तीची व्हायला हवी. तेव्हा आभाराचे भार कशाला, हार फुलांचे ते कशाला, हृदयामध्ये घर बांधले दार ते कशाला, दार ते कशाला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय. झालेली ही सगळी सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा